तर बीडमधून एक मोठी बातमी समोर येते। धनंजय देशमुख हे मंडपातून गायब झाले आहेत असा गावकऱ्यांनी आरोप केलाय। त्यांचा शोध गावकरी घेत आहेत। टावरवर चढून आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर गावामध्ये पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवलाय। तर मस्साजोग गावच्या टावर भोवती गावातले लोक आणि बाहेरचे लोक जमा झालेले आहेत। या वरच्या महिलांची मोठी उपस्थिती या ठिकाणी आहे। तर धनंजय देशमुख हे टावरवर चढून उडी मारणार असल्याचं सांगितलं जात होतं। त्यानंतर धनंजय देशमुख हे गायब झालेले आहेत अशी माहिती समोर येते। गावकऱ्यांनी हा आरोप केलाय। दरम्यान गावकऱ्यांकडून धनंजय देशमुखांचा शोध सुरू आहे। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई होत नाही, त्यामुळे धनंजय देशमुख हे नैराश्यात आहेत असं सुद्धा गावकऱ्यांनी म्हटलेलं आहे। तर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे अचानक गायब झालेले आहेत। मंडपातून ते अचानक गायब झालेले आहेत असा गावकऱ्यांनी आरोप केलेला आहे। गावकरी संतापलेले आहेत। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्या सोबत जोडलेत। उद्धव, एक मोठी बातमी समोर येते। धनंजय देशमुख हे अचानक मंडपातून गायब झालेत अशी माहिती समोर येते। नक्की जगदीश, कारण की आपण बघितलं की धनंजय देशमुख यांनी आपण टावरवर उडी चढून जे आहे ते उडी मारणार असल्याचा इशारा दिला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आता ते मिळत नाहीयेत। म्हणजे मंडपातून अचानक रित्या ते गायब झालेले आहेत। कुठे गेले, काय झाले, तो या सगळ्या संदर्भामध्ये आता गावकऱ्यांना चिंता लागलेली आहे। आता बघू शकतो आपण त्यांची संतोष देशमुख यांची मुलगी असन, पत्नी असन, या टावरच्या जो परिसरात आले तर त्यांची समजूत जी आहे ते स्तरातून केला म्हणजे कुठे ना कुठे चिंता लोकांमध्ये आहे की त्यांच्या अचानकरीत्या मिळत नाही आणि सगळ्या उद्धव यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। पुन्हा एकदा आपण उद्धव यांच्याकडे जाऊ। मात्र धनंजय देशमुख हे मंडपातून अचानक गायब झाले आहेत असं गावकऱ्यांनी म्हटलेलं आहे। गावकरी संतापलेले आहेत। गावकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या। तर धनंजय देशमुख हे टॉवरवर चढून आंदोलन करणार होते, मात्र त्याआधीच मंडपातून ते गायब झाल्याचं गावकऱ्यांनी म्हटलंय। आणि संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरच धनंजय देशमुख हे नैराश्यात होते। त्यातच या हत्येप्रकरणी अद्यापही आरोपींवर कठोर शिक्षा कारवाई होत नाही, त्यामुळे धनंजय देशमुख हे आणखीनच नैराश्यात गेले होते असं सुद्धा गावकऱ्यांनी म्हटलेलं आहे। आणि धनंजय देशमुख हे टॉवरवर चढून आंदोलन करणार होते, मात्र त्याआधीच ते मंडपातून अचानक गायब झालेले आहेत असं गावकऱ्यांनी म्हटलंय। गावकरी मात्र संतप्त झालेले आहेत। गावकऱ्यांनी या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत। तर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण सुद्धा प्रचंड तापलेलं आहे। अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराड याला मोक्का अंतर्गत त्याच्यावर कारवाई करावी, हत्ये प्रकरणामध्ये सुद्धा त्याचं नाव घ्यावं असं म्हटलं होतं, अशी मागणी केली होती आणि त्यासाठीच त्यांचं हे आंदोलन होतं। टॉवरवर चढून धनंजय देशमुख हे आंदोलन करणार होते, मात्र त्याआधीच ते मंडपातून गायब झालेले आहेत असं गावकऱ्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यानंतर गावकरी आक्रमक झालेले आहेत। गावकऱ्यांनी या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया सुद्धा दिल्यात। तर नेमके धनंजय देशमुख हे कसे गायब झाले, कुणी गायब केले, या संदर्भातील उत्तर समोर येतील। मात्र संतोष देशमुख हे मंडपातून अचानक गायब झालेले आहेत असं गावकऱ्यांनी म्हटलेलं आहे। या घडीची एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। धनंजय देशमुख हे टॉवरवर चढून आंदोलन करणार होते, मात्र त्याआधीच ते मंडपातून गायब झालेले आहेत असं गावकऱ्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यानंतर गावकऱ्यांनी या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिल्यात। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। उद्धव, जगदीश सर, नक्कीच, कारण की अचानकरित्या धनंजय देशमुख जे आहेत ते गायब झालेले आहेत आणि त्यांनी टावरवर चढून उडी मारण्याचा इशारा दिल्यानंतर ते गायब झाले। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये चिंता आहे की नेमकं धनंजय देशमुख जे कुठे गेलेले आहेत। बराच वेळ झाला त्यांचा शोध जो आहे तो गावकरी घेत आहेत, मात्र सध्या ते सापडत नसल्याची माहिती आपल्याला गावकऱ्याच्या माध्यमातून कळतीये। एकंदरीत जर बघितलं तर टावरवर चढून आंदोलन आणि उडी मारण्याचा इशारा जो आहे तो या गावकऱ्यांनी आणि धनंजय देशमुख यांनी दिला होता। त्यानंतर आता टावरच्या भोवती सगळ्यात म्हणजे मसाजोगचे गावकरी असतील आणि परिसरातले नागरिक असतील हे जमायला आता सुरुवात झाली। मात्र उद्धव, या ठिकाणी या मंडपाच्या आजूबाजूला पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असेल किंवा गावकऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असेल, एवढी सगळी गर्दी असताना सुद्धा अचानक धनंजय देशमुख हे गायब कसे झाले, कुणाच्या लक्षात कसं आलं नाही? नक्कीच जगदीश सर, अत्यंत धक्कादायक ही बाब आहे। इतक्या सगळ्या गराडा लोकांचा असताना देखील धनंजय देशमुख कसे गायब होतात असा देखील प्रश्न सातत्याने उपस्थित होतो। आपण जर बघितलं तर
अत्यंत म्हणजे बघा ना, इशारा देणं आणि ते गायब होणं हे म्हणजे, आणि इतकं सगळं पोलीस अलर्ट मोड मध्ये आहेत. 100-125 पोलीस या ठिकाणी असताना देखील अचानकरीत्या ते गायब होते, हे म्हणजे धक्कादायकच आहे. आणि या सगळ्याची चिंता जी आहे ते आता गावकरी असतील आणि या परिसरातले नागरिक असतील यांना आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर सातत्याने संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी होत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये देशमुख कुटुंबामधला एक सदस्य गायब होतोय, त्याच्या इशाऱ्यानंतर गायब होतोय, इतक्या मोठ्या पोलिसांसमोर जो आहे तो गायब होतोय, म्हणजे ही चिंतेची बाब आहे. आणि या सगळ्या संदर्भामध्ये आता धनंजय देशमुख लवकरात लवकर सुखरूपरित्या मिळून यावा अशी अपेक्षा सर्व स्तरातले लोक जे आहेत ते करतात. मात्र उद्धव, गावकऱ्यांनी असा आरोप केलेला आहे की मंडपातून अचानक धनंजय देशमुख हे गायब झालेले आहेत. कुठल्या मंडपातून, घराजवळच्या की त्या टॉवर खालच्या? घराजवळ सातत्याने सांत्वन करण्यासाठी लोक येत असतात. त्या ठिकाणी मंडप वगैरे, ऊन वगैरे असते, या सगळ्या संदर्भामध्ये सावली मिळावी म्हणून मंडप लावलेला आहे. सातत्याने संतोष देशमुख यांच्या घराबद्दल बी आपण सांगितलेलं आहे की त्यांचं घर व्यवस्थित नाहीये. 3 वेळा सरपंच राहून देखील संतोष देशमुख यांना साधं घर देखील देखील सातत्याने सांगत होतो. त्याच माध्यमातून त्यांच्या घराच्या बाजूला एक ग्रामपंचायतचं सभागृह आहे आणि या सभागृहाच्या समोर जे आहे ते मंडप टाकून त्या ठिकाणी लोक जे आहेत ते येत असतात. आणि हे लोकांना या मंडपामध्ये बसण्याची सोय केली जाते. मात्र याच मंडपामध्ये सगळे लोक असताना आपण खासदार बजरंग सोनवणे आणि संतोष देशमुख यांनी आताच चर्चा केली आपण बघितली असेल. या मंडपाच्या मध्ये ते बसलेले होते. त्या ठिकाणाहून अचानकरीत्या हे गायब होणं अत्यंत धक्कादायक आहे. ठीक आहे सर, धन्यवाद उद्धव दिलेल्या माहितीबद्दल. तर या घडीची एक मोठी बातमी समोर येते. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे अचानक मंडपातून गायब झालेले आहेत असा गावकऱ्यांनी म्हटलेलं आहे. गावकरी धनंजय देशमुख यांचा शोध घेतात. मात्र धनंजय देशमुख हे टॉवरवर चढून आंदोलन करणार होते, मात्र त्याआधीच ते गायब झाल्याची माहिती समोर येते आहे. तर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे काही वेळानंतर टॉवरवर चढून आंदोलन करणार होते, मात्र त्याआधीच धनंजय देशमुख हे अचानक गायब झालेले आहेत असं गावकऱ्यांनी म्हटलंय. आणि गावकरी आता धनंजय देशमुख यांचा शोध घेत आहेत. अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले. विजय, एक मोठी बातमी समोर येते. धनंजय देशमुख हे अचानक गायब झालेत असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या घराच्या इथून ते गायब झालेत असं म्हटलं जात आहे. अधिकची माहिती या संदर्भात? नक्कीच जगदीश, जर पाहिलं तर सकाळपासून जे आहे ते गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. 24 स्टाईल आंदोलन जे आहे ते करण्याचा इशारा जो आहे तो देखील मसाजोगच्या गावकऱ्यांनी दिला होता. आणि आता यावेळी जर पाहायला गेलं तर मसाजोगकर जे आहे ते टावरवरती चढले देखील होते. तर यावेळी धनंजय देशमुख जे आहे ते त्यांच्या घरात बसले होते. मात्र धनंजय देशमुख जे आहे ते आता अचानकपणे गायब झाले असल्याने आता गावकऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे आता धनंजय देशमुख यांना कुठं गायब केला असा प्रश्न जो आहे तो आता गावकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीकडे असल्याचा अंदाज जो आहे तो प्रशासनाने वर्तवला होता. मात्र त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तिथे आता धनंजय देशमुख जे आहे ते पाण्याच्या टाकीवर नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती आता गंभीर झाल्याची पाहायला मिळत आहे. या ठिकाणी बजरंग सोनवणे, मनोज जरांगे पाटील यांची देखील उपस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे. आणि आता धनंजय देशमुख यांचा शोध घ्या अशी मागणी आता गावकरीचे मसाजोग येथील नागरिक करत आहेत. पाण्याच्या टाकीवरती जर पाहायला गेलं तर महिला देखील त्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहेत. एकीकडे मोबाईलच्या टावरवरती देखील आता काही नागरिक जे आहेत ते बसलेले आहेत. तर मात्र देशमुख कुटुंबातील आता धनंजय देशमुख सापडत नसल्याने आता सर्वत्र खळबळ उडाली. त्यामुळे आता पोलीस प्रशासन जे आहे ते देखील या ठिकाणी तपास घेताना पाहायला मिळत आहे. मात्र प्रशासनाने त्यांना गायब केल्याची माहिती जी आहे ती आता संशय गावकरी व्यक्त करत आहे. आणि हा मसाजोगी आंदोलन सकाळपासून सुरू आहे. या ठिकाणी जर पाहिलेले आंदोलन जे आहे ते आता वाल्मिक कराड यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करून मोकोका लावावी. त्याचबरोबर फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करून शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम, सतीश मान शिंदे यांची नियुक्ती केली जावी. त्याचबरोबर SIT मध्ये पंकज कुमार अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जावी. मात्र विजय, त्यांच्या घराजवळ हा मंडप आहे आणि या मंडपातून ते अचानक गायब झाले असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र त्यांच्या घराजवळ सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त आहे, तरी सुद्धा अशी घटना कशी घडली आहे? नक्कीच जर पाहिलं तर मसाजोग मध्ये आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर संपूर्ण गावामध्ये जे आहे तो तगडा पोलीस बंदोबस्त जो आहे तो त्या ठिकाणी लावण्यात आला. आणि त्या ठिकाणी सकाळी जर पाहिलं तर धनंजय देशमुख हे त्या मंडपामध्ये बसलेले होते. त्यांची पुतणी आणि पुतण्या देखील त्या मंडपामध्ये सहभागी होता. मात्र अचानक 10 ते 12 मिनिटापूर्वी जर पाहिलं गेलं तर धनंजय देशमुख त्या ठिकाणून गायब झाले. त्यामुळे आता सर्वत्र संशय वर्तवला जात आहे आणि कुठेतरी प्रशासनही धनंजय
देशमुखांना गायब केल्याचा आरोप जो आहे तो आता मसाजवर करत आहे, कारण त्यांच्या घरासमोरून धनंजय देशमुख गायब कसा होता असा प्रश्न आता गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. जगदीश, म्हणजे काही वेळापूर्वी खासदार बजरंग सोनवणे हे धनंजय देशमुख यांना भेटले होते, जरांगे सुद्धा भेटायला येणार होते आणि त्या पार्श्वभूमीवर ही अचानक ते गायब झालेत. नेमका गावकऱ्यांनी कुणावर संशय व्यक्त केलाय? नक्की जर पाहिलं तर आता मनोज जरांगे पाटील हे मसा चौक मध्ये दाखल झालेले आहेत आणि देशमुख कुटुंबाची भेट घेणार होते. बजरंग सोनवणे यांनी देखील त्यांची भेट घेतली होती. तर धनंजय देशमुख यांनी कुठले आता असं आत्महत्येचा प्रयत्न करू नये किंवा हे करू नये अशी मागणी जी आहे ती त्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांना केली. असा कुठलाही प्रयत्न तुम्ही करू नका, तपास जो आहे तो योग्यरित्या होईल असं देखील बजरंग सोनवणे यांनी देशमुख कुटुंबाशी संवाद साधला होता. आता मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी दाखल झाले. मनोज जरांगे पाटील देखील आता देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहेत. मात्र त्यापूर्वी जर पाहिलं देशमुख जे आहे ते आता गायब झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता धनंजय देशमुख यांना पोलीस प्रशासनाने गायब केलं की प्रशासनाने गायब केलं असा आरोप जो आहे तो आता गावकरी करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता देशमुख कुटुंबामध्ये आता खळबळ उडाली आहे, तर गावकऱ्यांमध्ये देखील खळबळ आहे. संपूर्ण गाव जे आहे ते शोलेशाहीला आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन ठिकाणी आंदोलन सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे पाण्याच्या टाकीवरती काही नागरिक चढले आहेत, तर महिला देखील त्यामध्ये सहभागी आहेत. दुसरीकडे मोबाईलच्या टावरवरती चढून देखील काही नागरिक आहेत. मात्र पोलिसांकडून बंदोबस्त जो आहे तो मोबाईलच्या टावरला देण्यात आला होता आणि त्यामध्ये जर पाहिलं गेलं पाण्याच्या टाकीमध्ये आता पोलिसांकडून बंदोबस्त ठेवला नव्हता. त्यामुळे आता त्या ठिकाणी धनंजय देशमुख गेले असल्याची माहिती मिळाली होती, परंतु त्या ठिकाणी देखील जर पाहिलं तर आता धनंजय देशमुख दिसून येत नाही. त्यामुळे आता धनंजय देशमुख नेमके कुठे आहेत असा प्रश्न आता गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या घरासमोरून ते गायब होतात. अवघ्या एवढ्या नागरिकांमधून ते गायब कसे झाले असा प्रश्न देखील आता गावकऱ्यांनी प्रशासनाला विचारला आहे. जगदीश, जे मात्र विजय धनंजय देशमुख गायब झालेले आहेत असा गावकऱ्यांनी आरोप केलेला आहे. याबाबत तुमचं पोलीस प्रशासनासोबत बोलणं झालेलं आहे का? पोलीस प्रशासनाचं यावर काय म्हणणं आहे? नक्की जर पाहिलं त्याबाबत पुढे अधिकृत प्रतिक्रिया जी आहे ती पोलीस प्रशासनाने दिली नाही. मात्र आरोप जो आहे तो गावकऱ्यांचा नाही. त्यामुळे आता पोलीस प्रशासन देखील सतर्क झालेलं आहे. गावामध्ये धनंजय देशमुख यांचा शोध घेताना पाहायला मिळत आहे. पाण्याच्या टाकीवरती देखील आता पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. संपूर्ण गावामध्ये बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तगडा बंदोबस्त असा पोलिसांकडून करण्यात आला. मात्र धनंजय देशमुख गायब आहे याबाबतीत पोलीस प्रशासनाची कुठलीही प्रतिक्रिया जी आहे त्या समोर आली नाही. त्यामुळे थोड्या वेळात जर पाहिलं गेलं पोलीस प्रशासनाची याबाबत अधिकृत प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. जगदीश, धन्यवाद विजय दिलेल्या माहितीबद्दल. धनंजय देशमुख हे गायब झालेले आहेत असं गावकऱ्यांनी म्हटलंय. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जोडलेल्या आहेत. दमानियाताई, तुमचं या प्रकरणी अनेक वक्तव्य सुद्धा समोर येते. तुम्ही सुद्धा अत्यंत आक्रमकपणे या संदर्भात प्रतिक्रिया देत आहेत. मात्र धनंजय देशमुख आता हे टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत. मात्र त्याआधी गावकऱ्यांनी एक आरोप केला होता की त्यांना गायब करण्यात आलेला आहे. कसं पाहता याकडे तुम्ही? हॅलो ताई, आवाज पोहोचतोय? हो, व्यवस्थित येतोय. हा, धनंजय देशमुख हे पाण्याच्या उंच टाकीवर चढून आंदोलन करणार आहेत आणि यावेळेस ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. पाण्याच्या टाकीवर चढून ते आंदोलन करतायत. त्यांनी चकवा दिलेला आहे पोलिसांना. अगोदर गावकऱ्यांनी आरोप केला होता की ते गायब झालेले आहेत, मात्र त्यांनी चकवा देऊन आंदोलन सुरू केलेलं आहे आणि वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का अंतर्गतच कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे. ही प्रत्येक माणसाची मागणी आहे. धनंजय देशमुख तर म्हणणारच, त्याच्यात काही शंकाच नाही. कारण आज इतकी दुर्दैवी परिस्थिती यावी, इतकं शासनाने निर्दयी व्हावं, तर याला काय म्हणावं? ही कुठल्या प्रकारची लोकशाही आहे की एका सामान्य माणसाला येऊन काही गुंड चिरडून जातात आणि त्याच्यावर आपण न्याय व्हावा एवढी मागणी धनंजय देशमुख हे अनेक वेळा करतायत. आधी त्यांनी विश्वास दाखवला की मुख्यमंत्री कारवाई करतील, पण मुख्यमंत्री नाही, पुढे यंत्रणा जर यांच्यासाठी काम करत असेल तर कसं न्याय मिळवायचा? माणसाने कसं न्याय मिळवायचा? पण माझी कळकळीची, मी आज सकाळी त्यांना फोन करण्याचा देखील प्रयत्न केला. हात जोडून त्यांना विनंती आहे की असं कुठचंही पाऊल उचलू नका की ज्यांनी हा इतका मोठा जो लढा आहे हे सगळी दहशत संपवण्याचा, त्याला कुठेही तुम्ही कमजोर होऊ देऊ नका. असं कुठचंही चुकीचं पाऊल तुम्ही उचलू नका असं हात जोडून विनंती मी धनंजय देशमुखांना करते. लढायचं आणि लढून यांच्याकडनं न्याय मिळवायचा आपल्याला. आणि तो फक्त बीड जिल्ह्यापुरता नाही, अख्ख्या महाराष्ट्रात ही जी गुंडागर्दी दहशत आहे ही सगळी संपवण्यासाठी आपण लढा करू. तर माझी त्यांना विनंती आहे, खूप खूप विनंती आहे, प्लीज असं चुकीचं कुठचंही पाऊल उचलू नका. जी, मात्र अंजलीताई, वाल्मिक कराड याच्यावर केवळ खंडणी प्रकरणीच गुन्हा दाखल झालेला आहे. हत्या प्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल होत नाहीये. कोण वाचवते असं तुम्हाला वाटतंय? यांना सरळ सरळ अजित पवार, देवेंद्र फडणवीस सगळे वाचवतात, याच्यात काही शंका नाहीये. कारण जर तुम्हाला माहिती आहे की शिंदे नावाचा वाडा कंपनीचा जो एक कर्मचारी होता, त्यांनी तब्बल मे महिन्यापासून लिहिलंय की वाल्मिक कराड, सुदर्शन गुले आणि विष्णू चाटे
हे मला पदोपदी हैराण करतायत, धमक्या देत आहेत, जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. आणि त्यांनी 24 मेला एक FIR देखील केसमध्ये केली होती की मला माझं अपहरण केलं होतं. आता इतके मोठे खंडणीचे अपहरणाचे गुन्हे जर होते तर मोका तेव्हाच लावायला हवा होता खरं तर, कारण या सगळ्यांवर 2 पेक्षा जास्त आरोप आहेत. तर मे महिन्यामध्ये मोका न लावता 7 महिने जे काढले त्याच्याचमुळे आज संतोष देशमुखांचा प्राण गेलाय. आणि मला असं वाटतंय की जोपर्यंत, आणि त्यानंतर आपण बघतोय एवढा आक्रोश, एवढे मोर्चे, आणि तरी यांना लाज नाहीये, कशाचीच लाज नाहीये, तरी यांना राजकारणच सुचतंय. तर आता बास करा, हे आता उद्वेग होईल लोकांचा आणि अक्षरशः रस्त्यावर उतरतील तुमच्या विरुद्ध लोक. आता बास करा, वाल्मी कराडांवर मोका ताबडतोब लावा आणि 302 खाली त्यांच्यावर खटला चालवला गेला पाहिजे. जी अंजलीताई, हीच नेमकी धनंजय देशमुख यांची सुद्धा मागणी आहे. 2 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत, त्यामुळं मोका लागायला पाहिजे. मात्र मोका लावावा यासाठी धनंजय देशमुख यांना टॉवरवर चढून आंदोलन करावं लागतंय. याकडे तुम्ही कसं पाहताय? ताई, आवाज पोहोचतोय? तर अंजली दमानिया यांच्याकडे पुन्हा आपण जाऊच. मात्र धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणार आहेत. पोलिसांना चकवा देत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. काही वेळापूर्वी बातमी समोर आली होती, धनंजय देशमुख हे गायब आहेत असं गावकऱ्यांनी म्हटलं होतं. मात्र धनंजय देशमुख यांनी पोलिसांना चकवा देऊन ज्या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी ते पोहोचलेत आणि पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं जात आहे. आधीच गावकरी मोठ्या संख्येनं या टॉवरच्या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि आता धनंजय देशमुख सुद्धा या ठिकाणी पोहोचत आहेत आणि पाण्याच्या टाकीवर चढून त्यांचं सुद्धा आंदोलन सुरू होत आहे. वाल्मिक कराड याला मोक्का अंतर्गत त्याच्यावर कारवाई व्हावी, संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड याच्यावर सुद्धा कारवाई व्हावी, त्याचं सुद्धा नाव यामध्ये यावं, या मागणीसाठी हे धनंजय देशमुख यांचं आंदोलन आहे. काही वेळापूर्वी मात्र बातमी समोर आली होती, गावकऱ्यांनी हा आरोप केला होता, धनंजय देशमुख हे गायब झालं असं गावकऱ्यांनी म्हटलं होतं. मात्र धनंजय देशमुख यांनी पोलिसांना चकवा देऊन ज्या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी ते पोहोचलेत आणि त्यांचं आंदोलन सुरू झालंय. गावकरी सुद्धा मोठ्या संख्येनं पाण्याच्या टाकीच्या परिसरामध्ये पोहोचलेले असून मस्साजोगच्या ग्रामस्थांकडून हे आंदोलन सुरू झालंय. तर वाल्मिक कराड याच्यावर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. ही दृश्य आपण पाहतोय, बीडच्या मस्साजोग येथील दृश्य आहेत. मस्साजोग इथल्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणार असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर मोठ्या संख्येनं गावकरी या परिसरामध्ये पोहोचले. तर खासदार बजरंग सोनावणेजी आपल्या सोबत जोडलेले आहेत. सर, काही वेळापूर्वी गावकऱ्यांनी असा आरोप म्हटलं होतं की तर बजरंग सोनावणे यांच्याकडे पुन्हा आपण जाऊच, तांत्रिक कारणामुळं त्यांच्या परत पोहोचता येत नाही, मात्र त्यांच्याकडे पोहोचूच. मात्र ही दृश्य आपण पाहतोय, बीड येथील ही दृश्य आहेत, मस्साजोग या गावातील दृश्य. धनंजय देशमुख यांनी सरळ मागणी केली होती, वाल्मिक कराड याला संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा आणि मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी केली होती. त्यासाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे सुद्धा आता मस्साजोग या ठिकाणी पोहोचलेले आहेत. चांगलं नाही, राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी सरकारसाठी हे अजिबात चांगलं नाही. एक लेकरू स्वतःच्या भावाच्या न्यायासाठी आत्महत्या करायची वेळ आली, आंदोलन नाही, आत्महत्या करायची जर वेळ येणार असेल तर याच्यापेक्षा नीचपणाचा कळस दुसरा असू शकत नाही, नीचपणाचा कळस नाही असू शकत दुसरा. जबाबमध्ये वाल्मिक कराडांचे नाव वाचवायला नाही पाहिजे. अजिबात तुम्ही राजकारण करताल याच्यात सरकार म्हणून, अजिबात वाचायला नाही पाहिजे कोणाला. मला भेटू द्या प्लीज त्याला, भैयाला. करणार आम्ही त्यांच्या पाठीशी येतात. करणार का म्हणजे काय जीव जाऊ द्यायचा का? भावाचा गेला त्यांच्या पाठीशी आम्ही आहेत ना. नाही, अजिबात नाही. कुटुंबाला आत्महत्या करायची वेळ जर यायला लागली, समाधानाचा काय संबंध आहे? बिना मुश्किल करेल मी जर धनंजय भैयाला काय झालं. तर आपल्यासोबत खासदार बजरंग सोनावणेजी जोडलेले आहेत. सर, मस्साजोगमध्ये आंदोलन सुरू आहे, मात्र वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी धनंजय देशमुख यांना आंदोलन करावं लागतंय. याकडे तुम्ही कसं पाहताय? हॅलो, हा, आवाज पोहोचतोय सर? हा, आता येतोय आवाज, बोला. हा, सोनावणेजी,
वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी, संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांचं नाव सुद्धा त्यामध्ये असावं, त्यांच्यावर कारवाई व्हावी, या न्यायासाठी धनंजय देशमुख यांना आंदोलन करावं लागतंय, न्याय मागण्यासाठी आंदोलन करावं लागतंय. याकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, माझी सर्वात महत्वाची प्रशासनाला विनंती होती की या कुटुंबाच्या घटकाला किंवा एखाद्या व्यक्तीला जर आंदोलन करावं लागतंय, ती किती भयभीत झालेलं कुटुंब आहे. ते गावकरी सर्व भयभीत झालेले आहेत, सर्व बीड जिल्हा भयभीत आहे. एवढा असताना एवढी दहशत असणाऱ्या माणसांना यांनी जर ही घटना केली, याचे मास्टरमाइंड हे जर सर्वजण आहेत, तर यांना याच्यामध्ये खंडणीच्या गुन्ह्यातून सगळे हे प्रकार घडलाय. तरी यांना या खंडणीच्या गुन्ह्यातून काढून 302 आणि मोकोकामध्ये का घेतलं नाही? अहो साधं एक एवढे आरोपीला साथ देणारे लोक आहेत, यांना सुद्धा कधी कुठले एखादं त्यांना नोटीस दिली, सोडून दिलंय. कुणी आरोपी पळून जायला एक डॉक्टर दाम्पत्य कोण होतं त्यांना पण सोडून देतात. मग तुम्ही नेमकं गाडीवाल्याला सोडून देतात. मग ही तपास यांना करायचा नाही, यांना अडकावायचं नाही, याच्यात सोडायचंय याच्यातून, अशी भावना आमची सर्वांची झाली. आणि मायबाप सरकारला याच्यामधून यांना कुठंतरी सही सलामत बाहेर काढायचंय. याच्यामध्ये आणखी कुणाचे कारनामे उघडे पडतील याची भीती सरकारला वाटते का काय मला माहित नाही, पण का जाणीवपूर्वक असं करतं हे कळत नाही. तरी पण या जी काय मागणी कुटुंबाची त्याच्याप्रमाणे त्याला मोकोकामध्ये गाईड केलं पाहिजे, 302 मध्ये केलं पाहिजे, अट्रॉसिटी मध्ये केलं पाहिजे. त्या सर्व घटना बीड जिल्ह्याच्या बाबतीत अतिशय काळीमाप असणाऱ्या आहेत. बीड जिल्ह्यामध्ये ही अतिशय निंदनीय घटना घडतायत. असे बरेच गुन्हे आहेत, बऱ्याच घटना आहेत, एकच नाही. काल आणखी परत परळीला एक घटना घडली गेली. SP साहेब आता नवीन आले, ते आम्हाला वाटलं ते तरी काय करतील, तरी परत आणखी राग चालूच आहे. मग राग जर चालू असेल तर हे कसं होणार? SIT कडे नियुक्ती केलेल्या लोकांना बदल करा. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला त्या कुटुंबाला की नाही तुम्ही नावं द्या, आम्ही बदलून देतो. मग ही नावं झाले, हे झाले, तरी पण आणखी बदललं नाही. आणि आता मी ज्यावेळेस सकाळी भेटायला मला रात्री असं वाचलं, एक त्याचं बाईट बघितला धनंजय देशमुखचा आणि गावकऱ्यांचा, की गावकरी उद्या आंदोलन करणार, आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला आणि यांनी मी उद्या टाकीवर जाऊन मला स्वतःला संपून घेणार. एवढी भयावह परिस्थिती, अंगावर काटा उमटल की ते स्वतःला संपून घ्यावं म्हणतो. मग एवढं वाईट वाटलं आणि मी रात्री लगेच 12:30ला ट्विट करून सांगितलं, या आंदोलनात मी पण जर यांना न्याय नाही मिळाला तर मी सुद्धा स्वतः आंदोलनात वेगळ्या पद्धतीने आणखी सहभाग घेणार आणि मी पण आंदोलन करणार. असं कालच म्हणजे रात्री 1 वाजता म्हणजे आज सकाळी समजा 12:30-1च्या दरम्यान मी सांगितलेलं ट्विट करून. आणि अशी परिस्थिती असताना मी आता सकाळी भेटायला गेलो मस्ताजोगला, तर तो मला धनंजय भेटला नाही. मी पोलीस यंत्रणेला विचारतोय, तो तुमच्या सर्वांच्या मीडिया समोर विचारलंय, अरे आमचे हे धनंजय देशमुख मला भेटत नाही, हे त्यांचे धनंजय देशमुख घरी आहेत का? ते त्यांनी सांगितलं मला घरी आहेत का? कुठे येतं? ते म्हणजे घरी आहेत, आमचं संरक्षण आहे त्यांना. म्हणलं बघा तुम्हाला मी रात्री ट्विटला सुद्धा म्हणलं काय झालं तर यंत्रणेची जबाबदारी आहे. मग आज धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर चढेपर्यंत ही काय करत होते? झोपले होते पोलीस? पोलिसनी जाणीवपूर्वकपणे आमच्या मरणाची वाट बघतायत का? पोलीस जाणीवपूर्वक आता यांना काय या आमच्या सर्व कुटुंबाला संपवायचंय का? आमच्या सर्व केज तालुक्यातील सर्व जनता असेल, बीड जिल्ह्यातील जनता असेल, यांच्यावर अन्याय अत्याचार सहन करायची ताकद निर्माण करून आम्हाला मारायचंय का? ही मला वाटतं की पोलीस यंत्रणा काय करते. मला माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला जिम्मेदार जर एखादा पोलीस अधिकारी माध्यमासमोर सांगतोय की तो घरात आहे आणि तो घरात नाहीये, तो पाण्याच्या टाकीवर, मला कळतंय आता म्हणजे ही किती वाईट परिस्थिती. मी त्याला भेटायला समजून सांगायला गेलो होतो की बाबा अशा पद्धतीचं आंदोलन करू नको, असं आंदोलन नाही केलं पाहिजे आपण, हे सांगायला गेलो. तो मला भेटला नाही आणि तो तिकडे पाण्याच्या टाकीवर गेला. मग कळलं मला अर्ध्या तासात मी मांजर सुळेपर्यंत SP ला भेटायला आलो. SP साहेब म्हणले मला मी 1-1.5 सुमारात भेटतोय, मी SP ना पण भेटणार आहे. मात्र सोनावणे साहेब, तुम्ही जेव्हा धनंजय देशमुख यांना भेटायला गेला होता, ते घरात नव्हते, त्यावेळेस तुमचं त्यांच्या कुटुंबासोबत काही बोलणं झालं होतं का? नाही, ते घरात नाही. आम्ही कधी जरी गेलो भेटायला किंवा तिथं गावात गेलो तुम्ही सर्वांसमोर सर्व आम्ही तिथं पटांगणामध्ये सर्वांची बसायची व्यवस्था केली, तिथंच भेटतो. कुटुंबाला पण दारात भेटतो. पण कुटुंब महिला तिकडे असल्यामुळे मी माझ्या बरोबर सगळी गर्दी लोक म्हणून महिलांना किती त्रास द्यायचा त्या लेकरांना म्हणून मी धनंजय इथं आहे म्हणून तिथं बसायची व्यवस्था केली. तिथंच बाजूलाच एक 10-5 फुटावरच आहे इकडे एका साईडनं महिला असतात, एक साईडनं पुरुष मंडळी असते. तर पुरुषांच्या तिथं जाऊन भेटलो तर तिथं सगळे धनंजय तिकडे पण तिथं गेलो तर तिथं धनंजय नाहीच आहे. मग मी सगळ्यांना विचारलं की धनंजय कुठं आहे? धनंजय कुठे? धनंजय काय नाही भेटला नाही मला. मग पोलीस यंत्रणा विचारलं धनंजय, ते म्हणले घरात आहेत. मला आता घरात आहेत म्हणल्यावर मी मला आता सर्व महिला आहेत, मग आपण घरात जाण्यापेक्षा ठीक आहे आपण
एसपींना भेटून येऊ तोपर्यंत आज ते पोलिसला मी म्हणलं तुमचं तर म्हणले आमचं संरक्षण आहे त्यांना काय अडचण नाहीये म्हणलं बघा तुमची सोनवणे साहेब, जिम्मेदारी हाच दिली. प्रश्न आहे की पोलिसांचं संरक्षण आहे, त्यांच्या घराला मस्साजोग पूर्ण गावालाच सध्या छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे. असं असताना सुद्धा धनंजय देशमुख हे अचानक गायब होतात, ते पोलीस प्रशासनाच्या लक्षात कसं येत नाही? नाही मग पोलीस यंत्रणेत काय करते मला कळत नाही ना. मग असं जर एवढे पोलिसाचं संरक्षण असताना जर धनंजय देशमुख स्वतःचा जीव संपवायसाठी पाण्याच्या टाकीवर चढतात तर मग असे किती मारेकरी येऊन आम्हाला मारतील या पोलीस संरक्षण, 1 आणि 2 तुम्ही पोलीस संरक्षण देताय आम्हाला. मग जर समजा एवढं अख्खं छावणीचं रूप तिथं स्वरूप झालंय तयार आणि अख्खी छावणी म्हणून एवढे पोलीस तिथं 200 पोलीस जमलेले आहेत, मग एवढे असताना जर धनंजय देशमुख एका माणसाला तुम्ही अडवू शकत नाहीत तर पोलिसांचं सगळं हाती यायचे किंवा पोलिसांना जाणीवपूर्वक आमच्या माणसं मारायचे, हाच माझा प्रश्न आहे. सोनवणे साहेब, आताची अपडेट अशी येते की धनंजय देशमुख यांचं आंदोलन सुरू आहे, मात्र पोलिसांकडून त्यांना आता समजूत घालण्याचा प्रयत्न केला जातोय. नाही त्यांची समजूत घातलीच पाहिजे. मी पण लोकप्रतिनिधी आहे तर मी त्यांना समजूत घालायलाच गेलेलो होतो. त्यांना समजून घेऊन सांगितलं पाहिजे, त्यांना विनंती करणार. मी पण आता एसपींची भेट झाली की परत जाणार आहे आणि त्यांना विनंती करणारच आहे की असं नको करायला, आपण वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करू. आपल्या स्वतःचा जीव संपून थोडं आंदोलन असतं. त्याला भीती वाटते की माझ्या भावाच्या आत्म्याला शांती मिळायची असेल तर ते म्हणेल तुम्ही काय केलं आणि कुणीतरी मला उद्या येऊन मारण्यापेक्षा मीच मेलेलं, म्हणजे अशी भावना झाली. एवढी भयभीव वातावरण झालेलं आहे. सगळे महिला सुद्धा त्या दिवशी पवार साहेब आले त्या दिवशी काही महिलांनी पवार साहेबाला बाजूला घेऊन सांगितलं की साहेब आमच्या जीवाला धोका आहे, आमच्या घरातला एखादा मुलगा जर बाहेर गेला तर घरी येऊस तर आमचा जीव कसा कासावीस होतोय. म्हणजे अशी परिस्थिती त्या गावात आहे. मग एवढी वाईट परिस्थिती गावातच नाही आमच्या तालुक्यात नाही जिल्ह्यात अशी परिस्थिती झाली. मग ही दहशत कुणाची, ही दहशत कुणाची? मग ही का दहशत शासन कमी करत नाही? अरे तुम्ही जर मोक्यात लावलं तर जिल्हा स्वच्छ होऊन जाईल. 302 मध्ये घेतलं तर जिल्हा एकदा स्वच्छ होईल. मग पोलीस यंत्रणेला मायबाप सरकारला हे करायचं नाही. कुणीतरी म्हणायचं याला सांगायचं, त्याने म्हणायचं त्याला सांगायचं, त्याला म्हणायचं त्याच्यावर. ही कुणाच्या तरी खंडीवर बंदूक ठेवून कुणीतरी उडवताय आणि कुणाला तरी राजकारणाची मजा घ्यायचं काम केलंय आणि आमचं दुःख कुणाला कळत नाहीये. आमचं दुःख समजून घेण्यासाठी मायबाप सरकारने लक्ष घालावं ही माझी विनंती. सर, वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करायला इतका उशीर का होतोय किंवा कारवाईच का होत नाही? तुम्हाला काय कारण वाटतं याचं? हे बघा, हा प्रश्न तुम्ही मला विचारण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांना विचारा ना जरा. विनंती माझी. कसं सांगू मी? नाही, त्यांनाही विचारूच आम्ही, त्यांनाही विचारूच. नाही, पोलीस मध्ये नाही. मला वाटतं म्हणजे मला तर खंत व्यक्त करतोय मी, असं का होतंय. आता हा प्रश्न तुम्ही जरा एकदा त्यांना विचारून घ्या ना, माझी विनंती आहे. आणि आता धनंजय देशमुख यांची प्रकृती खालावल्याची सुद्धा माहिती समोर येते. तुम्ही त्यांची भेट घेणार आहात का? त्यांची समजूत काढणार आहात का? 2 दिवस झालं काही खाल्लेलं पण नाहीये. काल पण तो असंच म्हणजे वीक आहे असं कळतंय. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला त्याचे आता उन्हात असेल कुठं आहे कसं, मी तिथून निघून आलेलो आहे. आता जवळपास मला 1 तास झालं तिथनं निघून, 2 तास झाला जवळपास. मी तिथं 11 वाजता निघलेलो. मी 11:15 गेलो, 15 मिनिट वाट बघितली, तो मला भेटणार नाही म्हणल्यानंतर मी निघून आलो आणि तो भेट नाही झाली माझी. पोलिसने मला सांगितलं आमचं संरक्षण घरात आहे. मी विचारलं कुठे आहे धनंजय, ते म्हणजे घरात आहे. मग पोलीस यंत्रणा असं सांगणाऱ्या अधिकाऱ्यांचं करू काय? त्यांचे पाय धुवून आता आम्ही काय त्यांचे हार घालून सत्कार करू का? गृहमंत्र्यांकडे तुम्ही या संदर्भात काही मागणी करणार आहात? गृहमंत्री तुमच्या सर्वांच्या माध्यमातूनच मी गृहमंत्र्याला सांगतोय, उठा आणि जागे व्हा, आम्हाला वाचवा. गृहमंत्री तेच, मुख्यमंत्री तेच. मग ते सगळे त्यांनी काय सांगितलं, शेवटच्या एका पण माणसाला मी सोडणार नाही, शेवटच्या माणसापर्यंत जाणार. अरे तुम्ही पकडणार तर काय, तुम्हाला पोलीस सापडणार, पोलिसला तुमच्या फोन सापडणार. किती दिवसाने फोन सापडत नाही म्हणतात. मग तुम्ही तपास काय केला तुमचं? आणखी दुसरं मी आज प्रेस पण घेणार आहे. प्रेसला बरेच काही खुलासे करणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या सर्व चॅनलला कळेलच. मी प्रेस घेणार आहे थोड्या. नक्कीच तुमच्या या पत्रकार परिषदेकडे आमचं लक्ष असेलच. मात्र मनोज जरांगे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मनोज जरांगे पाटील आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत. तुम्ही पुन्हा त्या ठिकाणी जाणार आहात का? मस्साजोग मध्ये पुन्हा जाणार आहात का तुम्ही? नाही, मी एसपी साहेबांची भेट झाल्यानंतर मी 100% जाणार. माझं तिथं कर्तव्यच आहे. गेलंच पाहिजे. जाणार म्हणजे जाणार. मी इथलं सगळं संपूर्ण एसपी साहेबांची भेट 1 वाजता होणार आहे, ती घेऊन जाणार. ठीक आहे, धन्यवाद. सविस्तर तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. तर बीड मस्साजोग मधून ही मोठी बातमी समोर येते. धनंजय देशमुख यांचं आंदोलन सुरू आहे, मात्र त्यांची प्रकृती खालावल्याची सुद्धा माहिती समोर येते आहे. धनंजय देशमुख यांचं टॉवरवर चढून आंदोलन सुरू आहे, मात्र या आणखी एक या संदर्भातील माहिती समोर येते. धनंजय देशमुख यांची प्रकृती खालावली अशी सुद्धा माहिती समोर येते. मस्साजोगचे सर्व ग्रामस्थ ह्या पाण्याच्या टाकीजवळ पोहोचलेले आहेत आणि त्यांचं आंदोलन सुरू आहे. तर धनंजय देशमुख यांनी 1 दिवसापूर्वी वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अन्यथा आंदोलन केलं जाईल, आंदोलन करावं लागेल असं म्हटलं होतं आणि त्यानंतर त्यांचं आंदोलन सुरू झालंय. आता या संदर्भात प्रशासनाकडून काय भूमिका समोर ते बघावं लागेल. मात्र धनंजय देशमुख
यांचं आंदोलन सुरू आहे। पोलिसांकडून धनंजय देशमुख यांना समजावण्याचा प्रयत्न सुरू आहेत, मात्र धनंजय देशमुख यांची प्रकृती सुद्धा खालावल्याची माहिती समोर येते आहे। सध्या मस्साजोगमध्ये हे आंदोलन सुरू आहे। मनोज जरांगे पाटील सुद्धा मस्साजोगमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांनी या सर्व ग्रामस्थांना पाण्याच्या टाकीवरून खाली उतरा असं आवाहन केलेलं आहे। मात्र ग्रामस्थ आंदोलनावरती ठाम आहेत। पाण्याच्या टाकीवर चढून ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे। धनंजय देशमुख यांनी सुद्धा पोलिसांना चकवा देऊन पाण्याच्या टाकीवर त्यांचं आंदोलन सुरू होतं, मात्र त्यांना पोलिसांकडून समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे। तर काही वेळापूर्वी खासदार सुद्धा बजरंग सोनवणे आपल्याशी बोलताना त्यांनी या संदर्भात भाष्य केलेलं आहे। धनंजय देशमुख यांनी कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नये असं म्हटलंय। तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमोलजी, आम्ही काही वेळापूर्वी धनंजय देशमुख हे आंदोलन करतायत, आम्ही बजरंग सोनवणे यांच्यासोबत बोलत होतो। त्यांचं असं म्हणणं आहे की एखाद्या व्यक्तीला त्याचा भाऊ वारलेला आहे आणि त्या व्यक्तीला वाल्मिक कराड याच्यावर कारवाई करावी यासाठी आंदोलन करावं लागते, न्यायासाठी आंदोलन करावं लागतंय, हे अत्यंत खेदजनक आहे असं म्हटलेलं आहे। तुम्ही काय सांगाल यावर? नाही, ते खासदारांनी काय बोलले ते मी बघितलं नाही, मात्र एक गोष्ट नक्की सांगतो की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्री पदाचा चार्ज आहे। त्यांनी सांगितलं कोणालाही सोडल्या जाणार नाही। एक गोष्ट मात्र नक्की आहे की संतोष देशमुखांनी ज्या पद्धतीनं हे सगळं प्रकरण शांततेने हाताळले आणि आज त्यांना वाटते की 30 दिवस उलटले तरीही आरोपी का पकडला जात नाही, मुख्य आरोपी आणखी पकडला जात नाही, एका आरोपीवर मोका लागत नाही, ही त्यांची न्यायालयीन बाजू पण सरकार म्हणून आम्ही समजून घेणं सरकारचं कर्तव्य आहे। मात्र तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमची विनंती आहे की त्यांनी अशा प्रकारे कुठल्याही पद्धतीनं स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, कारण धनंजय देशमुखांच्या रूपाने त्यांच्या घरातला कर्ता पुरुष हरवलेला आहे। आज त्यांच्या आईला, त्यांच्या मुलीला यांची गरज आहे संतोष देशमुखांची, त्यामुळे त्यांना न्याय भेटावा आणि जी कोणी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याकरता शासन कटिबद्ध आहे। फक्त विरोधकांनी याचं राजकारण करू नये, त्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे ही भूमिका आहे। त्यांनी त्यांचं आंदोलन वापस घ्यावं असं आम्हाला वाटतं, ते घेतील पण, कारण त्यांनी समजूतदारीची भूमिका एकंदरीत प्रकरणामध्ये घेतलेली आहे। आता सोनवणे असतील, क्षीरसागर असतील, हे यांच्या सोयीचं सुरुवातपासून धस असतील राजकारण करत आलेले आहेत। मात्र आम्हाला त्यात राजकारण करायचं नाही, राजकारणापेक्षा त्या कुटुंबाला न्याय कसा भेटेल आणि जो आरोपी दोषी असेल त्याला मोका लागेल ना। मग तो वाल्मिक कराड काय सरकारचा सोयरा लागून गेला नाही, तो ज्या एक तपासाची चक्र गतीनं फिरतायत, सीआयडी कडे तपास आहे, त्यामुळे वाल्मिक कराड असो का आणखी कुठेही असो, कुठलाही मोठा नेता त्यांच्या सोबत असेल किंवा कोणी असेल तर त्याला माफ केलं जाणार नाही, हे अजितदादांनी पण आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे संतोष देशमुखांना विनंती आहे, सरकारवर, गृह खात्यावर विश्वास ठेवावा, त्यांनी आंदोलन मागं घ्यावं एवढीच आमची त्यांना विनंती। जी मिटकरजी, तुम्ही या संपूर्ण प्रकरणामध्ये बारकाईने लक्ष घालून आहात, तुमच्या सुद्धा प्रतिक्रिया समोर येत असतात। राजकारण जरी आपण बाजूला ठेवलं तरी धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे की ते या प्रकरणी जो तपास सुरू आहे त्यावर समाधानी नाहीयेत। तुमच्या मते जो तपास सुरू आहे त्यावर तुमचं मत काय आहे की अत्यंत अजूनही वेगानं तपास व्हायला हवाय? नक्कीच मी संतोष देशमुख जे यामध्ये त्यांचे बंधू धनंजय देशमुख हत्या प्रकरणी धनंजय देशमुखांनी जी प्रतिक्रिया दिली, एक पारिवारिक म्हणून जर त्या गोष्टीचा विचार केला तर त्यांचं म्हणणं रास्त आहे। कारण एक आरोपी जो कृष्णा आंधळी नावाचा आरोपी आहे तो अद्यापही सापडला नाही, काही आरोपी येऊन मोका लागला, याचा अर्थ एसआयटी काम चांगल्या पद्धतीनं करते आहे, सीआयडीचा तपास वेगाने सुरू आहे म्हणून त्यांना मोक्याच्या अंतर्गत कारवाई केली। आता वाल्मिक कराडचा संबंध पोलिसांच्या निदर्शनास आणला किंवा जो मोबाईल गायब झालाय तो जर परत सापडला, त्यात व्हिडिओ कॉल कोणी केला, मारताना कोणी कॉन्फरन्स कॉल केला होता का, यातले कोण आरोपी आहेत, हा थोडा गतीनं म्हणजे गतीनंच आहे। म्हणजे सरकार या प्रकरणावर अत्यंत गंभीर आहे। हा प्रकार गतीनं असल्यामुळे 6 आरोपींवर आज मोका लागला। त्याच्यामुळे पारिवारिक भावना आपण जर बघितली तर त्यांचं म्हणणं रास्त आहे, त्या मताचं मी पण समर्थन करतो आणि सरकारला आमची पण विनंती आहे की आणखी जलद गतीनं तो निर्णय प्रक्रियेचा सहभाग वाढवावा आणि जो कोणी बदमाश असेल, जो कोणी याच्यात दोषी आहे त्याच्यावर मोका टाळा जो काही लावायचा आहे तो लावा, मात्र त्यांना न्याय द्यावा आणि त्याकरता अजितदादा सुद्धा प्रचंड प्रमाणात प्रयत्नात आहेत। जी मात्र मिटकरीजी, 9 पथकं सीआयडीची एसआयडीची वाल्मिक कराड याला शोधत होती, मात्र वाल्मिक कराड स्वतःहून त्याने आत्मसमर्पण केलं, तेव्हापासूनच या प्रकरणी देशमुख कुटुंबियांनी संशय घ्यायला सुरुवात केलेली होती। या संदर्भात सरकारकडून अधिकृत भूमिका जाहीर केली जाणार आहे का की या प्रकरणी कारवाई होईल किंवा जी धनंजय देशमुख यांची मागणी आहे की वाल्मिक कराडवर मोका लावावा या संदर्भात अधिकृत भूमिका?
100% त्याबाबत स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यांचे खाती गोठवल्यानंतर वाल्मिक कराडला सरेंडर व्हायला सरकारने भाग पाडलं. खाती गोठवली नसती, पत्नीची चौकशी झाली नसती तर कदाचित वाल्मिक कराड सुद्धा आज पोलिसांच्या हाती लागला नसता. पण ज्या पद्धतीने वाल्मिक कराडला अटक केल्या गेली, म्हणजे सॉरी तो सरेंडर झाला, त्याचं कारण आर्थिक त्यांची नसबंदी किंवा आर्थिक त्यांची रसद बंद केल्यामुळेच ते झालेलं आहे. राहिला प्रश्न दुसरा, तुम्ही जो सांगितला त्या पद्धतीनं की माननीय मुख्यमंत्र्यांनी याबाबत सांगितलेलं आहे की कोणालाही सोडल्या जाणार नाही. ते अजितदादांनी पण सांगितलं. संतोष देशमुखांनी थोडासा संयम ठेवावा, धीर ठेवावा. धनंजय देशमुखांनी सॉरी माफ करा, धनंजय देशमुखांनी याबाबत थोडा धीर ठेवून सरकारला सहकार्य करावं. सरकार कठोरात कठोर शिक्षा करेल याबद्दल कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. जी मिटकरजी, शेवटचा प्रश्न, तुम्ही मस्साजोगला जाणार आहात का? धनंजय देशमुख यांच्या सोबत किंवा त्यांच्या कुटुंबासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहात? मी आदरणीय अजितदादांसोबत नागपूर अधिवेशनाचा दिवस, शेवटचा दिवस संपल्याबरोबर मस्साजोगला जाऊन आलो. दादांनीच त्या परिवारासोबत संवाद साधला. त्यावेळेस मी दादांसोबत पूर्ण वेळ होतो. त्यामुळे मी तिथे जाऊन आलेलो आहे. पण अजूनही काही असं वाटलं मला की मस्साजोगचं प्रकरण घडलं. परभणीला पण मी जाऊन आलो आणि आता लातूरमध्ये सुद्धा एक प्रेम प्रकरणातून जी निर्घृण हत्या झाली त्या संदर्भात पण मी आता लवकरच जाणार आहे, तशी माझी भूमिका पण आहे. आणि शेवटी जाणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं. कोणी जातंय म्हणजे फार उपकार करतंय अशातला भाग नाही. सरकार म्हणून जाणं त्या ठिकाणी क्रमप्राप्त आहे आणि काही त्या परिवाराला जे काही आमच्याकडून सहकार्य करता येईल ते सहकार्य सुद्धा प्रामाणिकपणे करण्याचं आम्ही काम करतो आहोत. जी, तर देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा हीच आपल्या सगळ्यांची भावना आहे. मिटकरजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी देशमुख कुटुंबियांकडून करण्यात आलेली आहे आणि यासाठी धनंजय देशमुख हे आक्रमक झालेले आहेत. पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी आंदोलन केलंय. पोलिसांकडून धनंजय देशमुख यांना समजावण्याचा प्रयत्न झालेला आहे. मस्साजोगमध्ये वातावरण तापलेलं आहे. सर्व ग्रामस्थ हे सुद्धा या पाण्याच्या टाकीच्या परिसरामध्ये आहेत. त्यांचं सुद्धा आंदोलन सुरू आहे. तर मस्साजोगमध्ये ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे. त्यातच धनंजय देशमुख यांनी सुद्धा पोलिसांना चकवा देऊन या ठिकाणी ते पोहोचलेत. धनंजय देशमुख यांची प्रकृती सुद्धा खालावल्याची माहिती समोर येते आहे. मात्र आता या प्रकरणी धनंजय देशमुख यांच्या घराच्या आजूबाजूला इतका पोलीस बंदोबस्त असताना ते इथून चकवा देऊन कसे गेले असा सवाल देखील खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केलेला आहे. तर अमोल मिटकरी यांनी सरकारची भूमिका मांडलेली आहे. देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा ही सगळ्यांचीच भावना आहे आणि त्यासाठी अत्यंत वेगानं तपास सुरू व्हावा असं त्यांनी म्हटलंय. मात्र या घडीची ही मोठी बातमी आपण पाहतोय. मस्साजोग येथे पाण्याच्या टाकीवर चढून ग्रामस्थांनी आंदोलन केलेलं आहे. धनंजय देशमुख सुद्धा या ठिकाणी होते आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील सुद्धा मस्साजोगमध्ये पोहोचलेले आहेत. त्यांनी या सर्व ग्रामस्थांना पाण्याच्या टाकीवरून खाली उतरा असं आवाहन केलंय. पोलिसांकडून सुद्धा धनंजय देशमुख यांना समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे. धनंजय देशमुख यांनी कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नये असं सुद्धा अनेक नेत्यांनी म्हटलेलं आहे. अंजली दमानिया, बजरंग सोनवणे, अमोल मिटकरी यांनी सुद्धा धनंजय देशमुख यांनी न्याय मिळेल मात्र कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नये असं आवाहन केलंय. तर या घडीची एक मोठी बातमी आपण पाहतोय. मस्साजोग येथे ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे. वाल्मिक कराड याला मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी, संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी ही केली गेली आहे. या खाली खाली आणि भीषण अवस्था न्यायाची मागणी करण्यासाठी खरं तर हे आंदोलन केलं जात आहे आणि आपण पाटील आपण पहिल्या दिवसापासून याच्यामध्ये सहभागी आहात. आधी रस्त्यावरचं आंदोलन आपण केलं. हॉटेल भावनिक होण्यामागचं काय कारण आहे कुटुंबासाठी? मी लय उलट्या काळजात पण मला असं आज भाऊ जो एवढ्या क्रूर हत्या होत तर त्यांच्या धनंजय भयात आत्महत्या करायची वेळ येणार तर होणार नाही. मी मग जिनं मुश्किल करेन यांचं कुटुंब जर काय झालं खंडणी फरार असो 302 मध्ये असेल जिनं मुश्किल करेन. या खाली धनंजय मुंडे सुद्धा बघतो आपण. धनंजय मुंडे सुद्धा भावनिक, धनंजय देशमुख भावनिक झालेल्या टाकीवर बसून ते सुद्धा तरी दृश्य आपण पाहतोय. मस्साजोगमध्ये गावकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं त्यावेळेस या ठिकाणी मनोज जरांगे पोहोचले आणि त्यांनी या गावकऱ्यांना टाकीवरून खाली उतरा असं आवाहन केलं. तर ही दृश्यामध्ये आपण धनंजय देशमुख यांना पाहतोय. धनंजय देशमुख यांनी आधी
टावरवर चढून आंदोलन करणार असं म्हटलं होतं, मात्र त्यांनी चकवा देत या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलेलं आहे. वाल्मिक कराड याच्यावर कारवाई व्हावी, वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावावा, संतोष देशमुख हत्येप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी ही धनंजय देशमुख यांनी केली आहे. तर धनंजय देशमुख यांनी चकवा देत टॉवरऐवजी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलेलं आहे आणि थेट मागणी केलेली आहे वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. तर ही दृश्य आपण पाहतोय आणि धनंजय देशमुख यांच्या सोबत मनोज जरांगे पाटील यांनी फोनवरून संवाद सुद्धा साधलेला आहे. त्यावेळची दृश्य आहेत आणि पाण्याच्या टाकीवर चढून ग्रामस्थ आंदोलन करत होते. या सर्व ग्रामस्थांना मनोज जरांगे यांनी आवाहन केलं, खाली उतरा हे आवाहन होतं. तर ही दृश्य बीडमधल्या मस्साजोग येथून, मस्साजोगमध्ये आता वातावरण तापलेलं आहे. देशमुख कुटुंबियांकडून वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर पाण्याच्या टाकीवर चढून मस्साजोग इथल्या ग्रामस्थांनी आंदोलन केलं. यावेळेस मोठ्या संख्येनं मस्साजोग इथले ग्रामस्थ आणि महिला सुद्धा मोठ्या संख्येनं या पाण्याच्या टाकीच्या परिसरामध्ये होते आणि पाण्याच्या टाकीवर चढून हे आंदोलन केलंय. या सर्व ग्रामस्थांनी एकच मागणी केलेली आहे, वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी ही मागणी केलेली आहे. 14 तारखेला वाल्मिक कराड याची कोठडी संपते आणि त्याच्यावर आता मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी ही ग्रामस्थांनी केलेली आहे. धनंजय देशमुख यांनी सुद्धा ती मागणी केलेली आहे. धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलंय. यावेळेस मनोज जरांगे यांनी या सर्व ग्रामस्थांना टाकीवरून खाली उतरा असं आवाहन केलंय. मात्र ग्रामस्थ त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहेत. मस्साजोगमध्ये ग्रामस्थ आक्रमक झालेत आणि या सर्व ग्रामस्थांनी वाल्मिक कराडवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. तरी मस्साजोग इथली दृश्य आहेत. पोलिसांना चकवा देत धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. अगोदर टावरवर चढून आंदोलन करणार असं म्हटलं होतं आणि पोलिसांना चकवा देऊन धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर पोहोचले आणि पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी आंदोलन केले. दरम्यान या घडीची आणखीन एक मोठी बातमी समोर येते. धनंजय देशमुख यांची प्रकृती खालावलेली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबीय हे नैराश्यात गेलेले आहेत. धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी केली आहे आणि धनंजय देशमुख यांची प्रकृती खालावलेली आहे, ते सुद्धा नैराश्यात आहेत असं गावकऱ्यांनी म्हटलंय. काँग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढेजी आपल्यासोबत जोडलेले आहेत. अतुलजी, एखाद्या कुटुंबाला वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी हा न्याय मागण्यासाठी आंदोलन करावं लागतंय, कसं पाहता याकडे पोलीस प्रशासन किंवा गृह विभाग काय नेमकं करत आहे? हे सगळ्यात मोठं अपयश कोणाचं असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून आहे. आता धनंजय देशमुख हे आंदोलन करणाऱ्या, लोकशाहीमध्ये अधिकार आहे आंदोलन करण्याचा, त्यांना गायब करून टाकणे म्हणजे काय गुंडांचं काम करत आहे का पोलिसांकडनं? पोलीस दबावात काम करत आहे, पोलीस प्रशासन पूर्ण हे स्पष्टपणे समोर दिसत आहे. पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रोश असताना चोराला सोडून सावाला सजा देण्याचं काम जे आहे ते सरकार करत आहे आणि कोणत्या तोंडाने सांगतात की संवेदनशील मुख्यमंत्री आहेत, ते कुणाला सोडणार नाही. सरळ सरळ संदीप क्षीरसागरांनी काल जो आरोप केलेला होता की वाल्मिक कराडपर्यंत एखादा तपास केला की तो तिथे थांबून जातो, तपास पुढे जात नाही, फोन सापडत नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहे, फोन ट्रॅकर म्हणजे शेमडा पोरग सांगतोय फोन ट्रॅकरने फोन कसा मिळतो आणि इथे फोन सापडत नाही, या अशा छोट्या छोट्या गोष्टी जर लोकांसमोर आणत असतील तर लोकांना हे मूर्ख समजत आहे. आणि ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था गेलेली आहे याचा स्वतःचा रेकॉर्ड सांगतो. मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर इथे महिलांचं सर्वात जास्त शोषण आणि महिलांविरुद्ध गुन्हे सर्वात जास्त या 4 शहरांमध्ये आहे. नागपूर हे स्वतः देवेंद्र फडणवीसांचं शहर आहे. मग या सगळ्या गोष्टीमधलं अपयश जे आहे ते तुम्ही किती दिवस जागणार आहे, किती दिवस लोकांना अन्याय करणार आहे तुम्ही, आणि किती दिवस तुम्ही न्याय न देणार आहे, किती दिवस तुम्ही पाठीशी घालणार आपल्या लोकांना? जास्त दिवस शक्य होणार नाही. फार चुकीचं आहे, याचा आम्ही निषेध करतो. धनंजय देशमुखांना समोर आणलं पाहिजे, कुठे काय केलं त्यांचं, लोकांमध्ये शंका कुशंका निर्माण नाही. धनंजय देशमुख आलेले आहेत. धनंजय देशमुख यांनी पोलिसांना चकवा देऊन आंदोलन केलेलं आहे. त्यांनी अगोदर सांगितलं टावरवर जाणार, आंदोलन करणार, मात्र त्यांनी पोलिसांना चकवा देऊन पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन केलेलं आहे. मात्र लोंढेजी, या प्रकरणी सरकारकडून दिरंगाई होते का तपासासाठी? तपास वेगानं जितका व्हायला हवाय तितका वेगानं होत नाहीये का? दिरंगाई म्हणण्यापेक्षा जाणीवपूर्वक आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न आहे.
आरोप करणारे त्यांचेच आमदार आहेत, आरोप करणारे भाजपचे सगळे लोक आहेत. हो. लोक पुरावे देत आहेत, लोकांना भीती दाखवल्या जात आहेत. वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये अनेक ठिकाणी लोकांना गुन्हे दाखल करायचे असतात, त्यांना गुन्हे दाखल करू दिल्या जात नाहीयेत, पळवल्या जात आहे. याचा अर्थ पोलीस प्रशासन हे संपूर्णपणे राजकीय दबावामध्ये काम करतायत आणि हा राजकीय दबाव भाजपचा आहे, कारण ते त्यांचे मुख्यमंत्री आहे, त्यांचे गृहमंत्री आहे, त्यांचं सरकार आहे. हे अतिशय चुकीचं आहे. महाराष्ट्राला काळीमा फासवणार आहे. महाराष्ट्राची प्रतिमा मलिन जी आहे ती 232 जागा मिळवून यांनी करून दाखवलेली आहे. जी लोंढेजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. ठाकरे गटाच्या नेत्या उपनेत्या आपल्यासोबत जोडलेल्या सुषमा अंधारेजी. अंधारेताई, एखाद्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी, न्याय मागण्यासाठी आंदोलन करावं लागतंय. धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी आंदोलन केलेलं आहे. न्यायासाठी आंदोलन करावं लागतंय, याकडे तुम्ही कसं पाहताय? धनंजय देशमुख यांना आत्महत्येला प्रवृत्त व्हावं लागतं. इतकी उद्विग्नता, इतकी अगतिकता जर महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये येत असेल तर या देशातली, या राज्यातली एकूण कायदा सुव्यवस्था किती ICU मध्ये गेल्यासारखी आहे हे स्पष्ट होतं. धस साहेब गेल्या महिन्यापासून जे आका आणि आका उमकी आका अशी मांडणी करत आहेत आणि आकांना शिक्षा व्हावी असं म्हणत आहेत, पण आकांना शिक्षा करणं हे धस साहेबांच्या आकांच्या हातात आहे, अर्थात फडणवीसांच्या हातात आहे. कारण देवेंद्र फडणवीसजी हे या सगळ्या आकांचे सरताज आहेत. त्यामुळे आकांच्या सरताजाची इच्छा आहे का मुळात या सगळ्या गुन्हेगारांना खरंच शिक्षा करण्याची आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची? मला वाटतं फडणवीस साहेब ह्या सगळ्या प्रकरणाला फक्त आणि फक्त एक इष्टापत्ती म्हणून बघत आहेत आणि त्यांची काही म्हणजे हा अक्षरशः जीवघेणा खेळ जो चाललेला आहे तो निव्वळ देवेंद्र फडणवीसची स्वतःची राजकीय इच्छाशक्ती आणि ती तहान भागवण्यासाठी करतायत का असं वाटणं इतपत आता परिस्थिती आलेली आहे. जी, मात्र सुषमाताई, या हत्येनंतर देशमुख कुटुंबीय नैराश्यामध्ये आहेत, धनंजय देशमुख नैराश्यामध्ये आहेत, त्यांची प्रकृती खालावलेली आहे, तरी सुद्धा जितक्या वेगानं व्हावा तितका तपास होत नाही असं आपल्याला वाटतंय? तपासच होत नाहीये. कसला तपास झालाय? अहो, तपासामध्ये कितीतरी गोष्टी अनुत्तरित आहेत, ज्याची उत्तरच मिळालेली नाहीत. ज्या मोबाईल आणि मोबाईलवरच्या कॉल रेकॉर्डिंग किंवा जे काही झालेलं असेल त्याच्यावरून जे सगळ्यात महत्वाची गोष्ट एस्टॅब्लिश होणार आहे तो मोबाईलच हस्तगत केलेला नाही. जर CID एक मोबाईल रिकव्हर करू शकली नाही तर CIDने काय काम केलेलं आहे? दुसरी महत्वाची गोष्ट, एक कोणीतरी सरपंच जो PI दराडे यांच्यासोबत कोठडीपर्यंत गेला आणि परत आला, नंतर बाहेर तुम्ही सगळ्या माध्यमांनी त्याचे 1 to 1 केले आणि त्याला विचारलं की तुम्ही तिकडे कशाला गेला होता, तर तो असं सांगतो की मला चौकशीला बोलावलं होतं. कोणी बोलावलं होतं त्याला चौकशीला? कुणी समन्स पाठवलं होतं? कोणत्या अधिकाऱ्याच्या सहीने ते समन्स गेलं होतं? त्या समन्सची कॉपी कुठल्या माध्यमांवर दाखवली गेली? CIDने तरी संशय दूर व्हावा म्हणून ती समन्स कॉपी बाहेर लोकांना दाखवली का? तर अजिबात नाही. म्हणजे हा माणूस समन्स शिवाय, कुठल्याही चौकशीशिवाय आत जातो, बाहेर येतो आणि चौकशी झाली असं बिनठोकपणे सांगतो. हा जो खोटारडेपणा आहे, हा खोटारडेपणा बघता मला असं वाटतं की ठरवून या प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक लो फॉल्स ठेवले जात आहेत. गुन्हेगारांना खरंच पाठीशी घातलं जात आहे आणि त्याचा परिणाम असा होतो की 4-2 गुन्हेगारांच्यामुळे अख्खं गाव, शहर, तालुका, जिल्हा निष्करण बदनाम होतो. फडणवीस साहेबांना हेच करायचं आहे काय? जी, तुम्ही आता असं म्हटलं की या देशमुख हत्येप्रकरणी राजकारण केलं जात आहे, मात्र धनंजय मुंडे यांचं नाव सगळेच घेत आहेत. ते तर राष्ट्रवादीचे नेते आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद हे भाजपाकडे, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मग नेमकं राजकारण कसलं चाललंय बीडमध्ये या प्रकरणी? बीडमध्ये राजकारणच होत आहे साहेब. लक्षात घ्या, मागच्या वर्षभरामध्ये जे एकमेव नाव चर्चेत होतं ते मराठा नेते श्री मनोज जरांगे यांचं नाव चर्चेत होतं आणि भूकंपाचा केंद्रबिंदू होता ते बीड. पण आता परिस्थिती अशी आहे की जरांगे यांचं नाव बॅकफुटला जाऊन सुरेश धस यांचं नाव पुढे येतं आणि धस मराठ्यांचे नेते म्हणून प्रस्थापित होत राहतात, पण धस आहेत भाजपाचे आमदार, न्याय मागणारे भाजपाचे आमदार आहेत आणि तुम्ही आमच्यावर अन्याय करता का असं म्हणून धसचा विरोध करणारे जे खोटे खोटे विरोधक उभे केलेत तेही पुन्हा भाजपच्याच क्षुद्र लाभार्थी आहेत. आणि या प्रकरणात न्याय द्यायचा की अन्याय करायचा हे ठरवणारी जी अंतिम यंत्रणा
म्हणजे मुख्यमंत्री महोदय किंवा गृहमंत्री महोदय तेही पुन्हा भाजपचेच आहेत, फडणवीस साहेब. चितबी मेरी और पटबी मेरी, सत्ताधारी माझा आणि विरोधकही माझा. म्हणजे आधी ओबीसी एकवटले, आता जे मराठा कालपर्यंत फडणवीस साहेबांच्या अतिशय विरोधात बोलत होते ते मराठा समाज बिचारे अगतिकतेने सांगतात की पालकमंत्री पदासाठी सन्मान्य फडणवीस साहेबांना विनंती करतो की तुम्ही आमचं पालकमंत्री पद स्वीकारावं. केवढा मोठं मॅनिप्युलेशन आहे हे धस साहेबांच्या किंवा या सगळ्या पटाच्या माध्यमातून. म्हणजे धनंजय संतोष देशमुख साहेबांची हत्या ही जणू भाजपसाठी इष्टापत्ती ठरली आहे की काय, आणि कशा पद्धतीने देशमुख कुटुंबांच्या भावनेशी खेळण्याचं राजकारण गलिच्छपणा इथे केला जातोय हे स्पष्ट दिसतंय. आणि आमची धस साहेबांना पण विनंती आहे, तुम्ही वारंवार जे मोर्चांमधून सांगताय की पुरावे आहेत, कारण गुन्हा का दाखल होत नाही तर पोलीस म्हणतात पुरावे नाहीत, आणि इकडे तर ट्रकभर पुरावे दाखवतायत धस साहेब. जर ट्रकभर पुरावे तर दाखवा ना, तिथे द्या ना ऍफिडेव्हिशन, शपथपत्र का दाखल करत नाही, तणाव का बरं वाढवताय तुम्ही, आणि हा तणाव देवेंद्र फडणवीस जी एन्जॉय करतात काय. ठीक आहे अंधारेताई, धन्यवाद, तुम्ही अत्यंत सविस्तर अशी प्रतिक्रिया दिलीत. आपल्या सोबत आमदार संदीप क्षीरसागरजी जोडलेले आहेत. क्षीरसागरजी, तुम्ही पहिल्यापासूनच या प्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली आहे, तुम्हाला आम्ही व्यासपीठावर सुद्धा पाहतोय आक्रमक भूमिका घेताना. मात्र आता तर 9 डिसेंबरला हत्या झालेली आहे आणि आता धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी त्यांना आंदोलन करावं लागतंय. म्हणजे एका व्यक्तीला न्यायासाठी आंदोलन करावं लागतंय. कसं पाहता याकडे तुम्ही? हो, तुम्ही एक विषय बघितला, पहिल्या दिवशीपासून हे मांडतोय की ह्याच्या मागचा मास्टर माइंड हे वाल्मिक कराड आहे. आणि कोणत्याही गोष्टीमध्ये आम्ही काही ह्या राजकारण आणलं नाही. सभागृहामध्ये सर्वच पक्षाचे लोक म्हणजे सत्ताधारी सुद्धा या विषयामध्ये बोललेले आहेत. आणि खंडणीपासून हा गुन्हा झालेला आहे. जे काय विंडमिलचा जो प्रकार आहे त्याच्यापासून तो खंडणीचा विषय झाला ना, खंडणीपासून हा 302 झालेला आहे. आणि खंडणीमध्ये तुम्ही वाल्मिक कराडला तुम्ही अटक दाखवली. अटक पण कशा पद्धतीने झाली की एखाद्या फिल्मी स्टाईल मध्ये गाडी आत घुसून यायची तिथून सरेंडर करण्याची. आणि खंडणीमध्ये नाव आल्यानंतर लोकांमध्ये रोष होतोय. मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणलो होतो की तुम्ही तिथंच अटक जर केला असतं तर हे मोर्चे निघाले नसते ना. आज पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बघतात की सर्व जाती समाजाचे लोक उतरतात. आणि खंडणीमध्ये आल्यामुळं 302 मध्ये का कट कारस्थान मुद्रा असल्यामुळं अटक होत नाही त्यांना, म्हणजे नाव येत नाही, ह्याच्यामुळे लोकांचा रोष वाढतोय. मात्र वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी पुरेसे पुरावे आहेत का, आणि तरी सुद्धा कारवाई होत नाही असं आपल्याला वाटतंय? हे बघा ह्याच्यामध्ये सीडीआर रिपोर्ट प्रमाणे मी पहिल्या दिवशीपासून मांडतोय, खंडणीमध्ये नाव आलं की नाही, खंडणीच्या विषयावरतूनच 302 झालाय ना. हो, तिथं कनेक्शनच दिसतंय ना. पण सीडीआर का तपासलं जात नाही, तुम्हाला काय वाटतंय? नाही बघा, खंडणीचा गुन्हा दाखल होतोय म्हणजे काहीतरी तपासूनच पोलीस यंत्रणेने दाखल केला असेल ना तो. बरोबर तपासामध्ये आढळला असेल ना तो विषय. तपासामध्ये आढळला असेल तर मग त्याचं कनेक्शन तिथं येतं ना. त्या खंडणीमुळे 302 झालाय तिथं. आणि त्या वाल्मिक कराडचे नातेवाईक आहेत त्याच्यामध्ये, त्याचे ब्लड रिलेशन मधले लोक, मावस भाऊ आहेत त्यांचे. ह्याच्यामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये राजकारणाचा विषयच नाही हा. आणि हे बघा, मी सांगतोय की ह्याच्यामध्ये फक्त जे काय पद्धतीने सरेंडर झालेत आणि हे झाले, ह्याला बोलून झाले आणि त्याला बोलून, जर त्यांना माहित होतं तर पहिल्या दिवशीच करायला पाहिजे होते ना. अधिवेशनाच्या संपायच्या आधीच करायला पाहिजे होते त्यांनी. म्हणून ह्यांना पूर्णपणे संरक्षण हे धनंजय मुंडे साहेब मंत्री असल्यामुळे तिथे होता. ते पहिला त्यांचा राजीनामा घ्या आणि 2-3 महिन्यामध्ये ट्रायल आणि पूर्ण जे काही सीडीआर तपासून जे गुन्हे दाखल करा. 302 मध्ये कट कारस्थान म्हणून वाल्मिक कराडांना, आणि ह्यांना शिक्षा झाली, फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. त्याशिवाय लोकांचा रोष कमी होणार नाही. ह्यांना कुणी सांगत नाही तुम्ही रस्त्यावर उतरा, लोक स्वतः उतरतात रस्त्यावरती. मात्र संदीपजी, तुम्ही सुद्धा सुरुवातीपासूनच ही मागणी करताय की सीडीआर तपासा, मोबाईल कुणाला कुठून कॉल झालेला आहे तपासा. पोलिसांकडून हे का होत नाहीये? आता SIT आहे. हे बघा ह्याच्यामध्ये सीडीआर तपासल्यामुळेच वाल्मिक कराडला तुम्ही खंडणीमध्ये घेतलंय. बरोबर आहे. हो. आणि खंडणीमुळेच 302 झालेला आहे, हे स्पष्ट आहे ना. म्हणजे संरक्षण त्यांना ते धनंजय मुंडे साहेबांकडून भेटतंय म्हणून हा विषय अडतोय तिथे. जी, मात्र या संदर्भात तुम्ही आता गृहमंत्र्यांशी काही बोलणार आहात का?
तुम्ही थेट आता धनंजय मुंडे यांचं नाव घेताय की धनंजय मुंडे यांच्यामुळेच तपासाला खीळ बसलेला आहे, तपास अत्यंत वेगानं होत नाहीये, तर या प्रकरणी आता तपास बोला. हे बघा, मी नाव काय पहिल्यांदा घेत नाही, पहिल्या दिवशीपासून हो हेच हो बोलतोय. हो हो की पहिल्या दिवशीपासून हेच बोलतोय. बरं, मी विरोधी बाकावरती मी मीडियासमोर बोलताना हेही मान्य केलं की जे सरकारच्या बाजूनी जेव्हा आम्हाला आश्वासन दिलं तिथं सीएम साहेब बोलले, अजितदादा बोलले, शिंदे साहेब बोलले. कारवाई होताना तुम्ही आमच्याकडे 2 नंबरचे धंदे बंद झाले, बाकीचे अटक झाले, सगळं झालं. वाल्मिक कराड सुद्धा खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक झाले, पण 302 ला कुठं अडचण नाही, आटकट कारस्थान म्हणून. आता ते कनेक्शन लागलं ना त्यांचं तिथे. आणि सुटसुट लोकांनी हे काही राजकीय हे काही केलेलं काही विषय नाही, हे लोकांचा रोष आहे तिथे. आणि सभागृहामध्ये तर सगळ्याच पक्षाचे आमदार बोललेत ना तिथं की त्यांच्या कुटुंबावरती अन्याय झालाय म्हणून. हो, त्यांना न्याय भेटावा हीच आमची मागणी आहे. संदीपजी, त्यांना न्याय मिळावा यासाठी आता इथून पुढे कसा तपास व्हायला पाहिजे? कारण याआधी आपण बघितलं अनेक मोर्चे निघालेले आहेत, तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटलेला आहात, अनेक भेटीगाठी सुद्धा झालेल्या आहेत. इथून पुढे कशा प्रकारे तपास व्हायला पाहिजे जेणेकरून देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेल? बघा, हे फास्ट ट्रॅक वर जर घेतलं, मोका लावलेला आहे. आणि मूळ जो मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे तो केस तोरडो करा बाहेर सुटू नये म्हणून त्याला मोका आणि 302 कट कारस्थानमध्ये जर घेतलं आणि त्यांचे सीडीआर तपासले आणि प्रशासनाचे सुद्धा सीडीआर तपासले की गुन्हा नोंद करण्यासाठी कशामुळे उशीर झाला, मग गुन्ह्याचं संरक्षण त्यांना भेटतंय. हाच विषय, दुसरा काही विषय म्हणजे सीडीआर तपासले की तुम्हाला सगळ्यांचे विषय लक्षात येईल. आणि गुन्हा नोंद करायला 10-12 तास कशामुळे उशीर झाला? प्रशासनामध्ये त्यावेळेस मध्ये जे प्रशासन डीवायएसपी असतील, त्या पोलीस ठाण्यामध्ये जे असतील त्यांच्या फक्त बदल्या केल्या आहेत, त्यावेळेस सीएसपी असतील त्यांचे बघा त्यांना कुणी त्यांच्याकडून त्यांच्या ह्याच्यावरती फोन आले, लक्षात येईल तुम्हाला. जी संदीपजी, शेवटचा प्रश्न. SITची 9 पथकं वाल्मिक कराडला शोधत होते. वाल्मिक कराड पुण्यामध्ये होते, पुण्यातून ते स्वतःहून त्यांनी आत्मसमर्पण केलं. तुमच्या मते आता तपास कशा प्रकारे व्हायला पाहिजे, तपासामध्ये कशा प्रकारे वेग यायला पाहिजे, नेमकं कुठे चुकतंय प्रशासनाचं, नेमकं कुठे चुकतंय तपासामध्ये? नाही, तुम्ही तुमच्या बोलण्यातूनच हे माझ्या लक्षात येतंय की ते कशा पद्धतीने सरेंडर होते, ते पुण्याहून कुठं गेले, पुण्याला कोणत्या हॉस्पिटलमध्ये होते, ह्याचं सुद्धा पत्र मी माझ्या इथं SP साहेबांना माझ्या मतदारसंघातलं दिलेलं आहे तिथे. मी म्हणजे एका हॉस्पिटलमध्ये बघून टीव्हीवरती बघून हा सगळा हे खेळ ते बघत होते. म्हणजे त्याला संरक्षण कुणाच तरी भेटतंय ना, मूळ मुद्दा हा आहे. जी, धन्यवाद संदीपजी दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलेलं आहे, त्यांची प्रकृती सुद्धा खालावलेली आहे आणि मस्साजोगमध्ये मनोज जरांगे पाटील सुद्धा आहेत. त्यांनी या सर्व ग्रामस्थांना पाण्याच्या टाकीवरून खाली उतरा असं आवाहन सुद्धा केलंय. पोलिसांना चकवा देऊन धनंजय देशमुख यांनी हे आंदोलन केलेलं आहे. एकच मागणी आहे, वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. दुसरा असेल ना ते त्यांचा माणूस बॉलवर ते सरकार बाजूला त्यांचं ते नाही दुसरे बॉलवर ना ते तर हे दृश्य आपण पाहतोय. एकीकडे मनोज जरांगे यांनी ग्रामस्थांना आवाहन केलेलं आहे, पाण्याच्या टाकीवरून खाली उतरा, कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नका असं आवाहन केलं. तर दुसरीकडे आपण पाहतोय पाण्याच्या टाकीवर चढून धनंजय देशमुख यांनी आंदोलन केलेलं आहे. यावेळेस मनोज जरांगे यांनी धनंजय देशमुख यांच्याशी सुद्धा संवाद साधला, त्यांना सुद्धा आवाहन केलंय. मात्र धनंजय देशमुख यांची प्रकृती खालावलेली आहे अशी सुद्धा माहिती समोर येते आहे. वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी या मागणीसाठी हे आंदोलन केले गेले. मोठ्या संख्येनं मस्साजोग येथील नागरिक या पाण्याच्या टाकीच्या परिसरामध्ये आले होते आणि आंदोलन केलंय. तर हे आंदोलन सुरू आहे, पाण्याच्या टाकीवर चढून हे आंदोलन सुरू आहे. वाल्मिक कराड याची कोठडी उद्या संपेल, 14 तारखेला त्यावर पुन्हा कारवाई केली जाईल. मात्र वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गतच कारवाई करावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेले आहेत. विजय, आता सध्या तिथे काय स्थिती आहे?
नक्की जगदीश, या ठिकाणी जर पाहिलं तर धनंजय देशमुख जे आहे त्यांच्या आता पाण्याच्या टाकीवरती चढल्याचे पाहायला मिळत आहे आणि त्यांची तब्येत जी आहे ती देखील आता त्या ठिकाणी खालवत आहे. कारण कालपासून जेवण केली नसल्याची प्रतिक्रिया जी आहे ती देखील धनंजय देशमुख यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता धनंजय देशमुख हे आता टाकीवरती आहेत आणि त्या टाकीवरती ते चढले, त्या ठिकाणी आंदोलन करत आहे. त्या टाकीवरून वर चढण्यासाठी त्यांनी शिड्या ज्या आहेत त्या देखील आता खाली काढून टाकलेल्या आहेत आणि त्यामुळे आता वर पोलिसांना वर सुद्धा जाता येत नाही. त्या ठिकाणी जर पाहिलं तर ऍडिशनल एसपी, डीवायएसपी आणि एसपी देखील त्या ठिकाणी दाखल झालेले आहे. धनंजय देशमुख यांना विनंती त्या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील हे देखील त्या ठिकाणी आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दूरध्वनीवरून त्यांचा संपर्क देखील साधलेला आहे. तुम्ही खाली या अशी विनंती आता मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना केलेली आहे. आपण न्याय घेऊ असं देखील त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अशी कुठलीही प्रतिक्रिया जी आहे ती तुम्ही करू नका. मात्र सध्या तर धनंजय देशमुख आणि त्यांचे 2 सहकारी जे आहेत ते त्यांच्या सोबत वरती आहेत, टाकीवरती आहेत आणि त्या ठिकाणावरून आंदोलन त्यांचं सुरू आहे. मात्र पोलीस वरच्या टाकीवरती जात असताना थेट तुम्ही खाली उतरा अशी धमकी जी आहे ते धनंजय देशमुख यांच्या सहकार्याने दिलेले आहे. अन्यथा आम्ही वरून उड्या खाली मारू आणि आत्मदहन करू असा इशारा दिला. त्यामुळे पोलिसांना देखील आता पाठीमागे यावं लागत आहे आणि त्या आता धनंजय देशमुख यामध्ये जर पाहतोय तर धनंजय देशमुख हे आता त्या टाकीवरती आराम करताना पाहायला मिळत आहे. कारण त्यांची तब्येत जी आहे ती खालवत जात आहे. जेवण न केल्यामुळे त्यांना चक्कर येत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आणि त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील हे त्यांना विनंती करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बजरंग सोनवणे यांनी देखील त्यांना संपर्क साधलेला आहे आणि त्यांनी देखील आता विनंती केलेली आहे. आता आंदोलन जे आहे ते थांबवा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र हे आंदोलन किती वेळ चाललं अशी प्रतिक्रिया त्यांना विचारली असं ते आता सांगत आहे की आंदोलन किती वेळ चाललं माहिती नाही अशी धनंजय देशमुख यांनी सांगितलं आणि त्यामुळे आता आम्हाला सरकारमध्ये त्या याच्यामध्ये असणारे लोक धमकावत आहे अशी प्रतिक्रिया देखील त्यांच्याकडून देत आहे आणि त्यामुळे आता संपूर्ण मसाजोग जो आहे तो आता आंदोलन करताना पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी महिलांची देखील उपस्थिती आहे. धनंजय देशमुख देखील त्या आंदोलनामध्ये सहभागी आहे. विजय, किती वेळापासून हे आंदोलन सुरू आहे आणि अजूनही ग्रामस्थ इथे या परिसरामध्ये आहेत का? नक्की जर पाहिलं तर तब्बल 2 तासापासून हे आंदोलन जे आहे ते सुरू आहे आणि धनंजय देशमुखांसह त्यांचे गावकरी देखील त्या आंदोलनामध्ये सहभागी होते. मोबाईलच्या टावरवरती चढून आंदोलनाचा इशारा जो आहे तो धनंजय देशमुख यांनी दिला होता आणि त्यांच्या गावकऱ्यांनी दिला होता. मात्र यावेळी पोलिसांनी जे आहे त्या टावरवरती भोवती जर पाहिलं तर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याच पद्धतीने 2 पाण्याच्या टाक्या ज्या आहेत त्या देखील मसाजोगमध्ये आहेत. त्यामुळे आता एका टाकीवरती महिलांनी आक्रमण केलं आहे. त्या ठिकाणी आता महिला बसलेल्या आहेत आणि दुसरी टाकी जी आहे त्यावर आता धनंजय देशमुख वरती चढलेले आहेत. अगदी पोलिसांना चकवा देऊन जे आहेत धनंजय देशमुख हे त्यांच्या घरासमोरून निघून गेले होते आणि अगदी 10 मिनिटाच्या आतमध्ये टाकीवरती चढून धनंजय देशमुख यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आता त्या ज्या टाकीवरती धनंजय देशमुख आहेत त्या टाकीवरती कोणालाही वर जाता येत नाही. कारण त्या टाकीवरती चढण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्याचा देखील आता ते काढून त्यांच्या सहकार्याने काढून घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे आता धनंजय देशमुख आणि त्यांचे 2 सहकारी मित्र हेच त्या टाकीवरती आहेत. त्या ठिकाणून ते आता सध्या बसलेले आहेत. मात्र सरकार आम्हाला न्याय देत नाही अशी भूमिका त्यांच्या करण्यात आहे. कारण वाल्मिक कराड आणि विष्णू साठे यांचेच सहकारी जे आहेत ते आता आम्हाला धमक्या देत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे न्याय जो आहे तो आम्हाला मिळत नाही. चौकशीला देखील आम्हाला बोलवलं जात नाही. हत्या होऊन आमचे संतोष देशमुख यांची हत्या होऊन 1 महिना उठटला तरी देखील आमच्या कुटुंबाला जे आहे ते न्याय मिळत नाही. त्यामुळे न्यायासाठी आम्हाला आंदोलन करावं लागत आहे आणि जर असं न्याय मागत असेल त्यापेक्षा आम्ही आत्महत्या केल्याची बरे असे देखील प्रतिक्रिया आता धनंजय देशमुख आणि त्यांचे कुटुंब देत आहे. त्यामुळे आता पोलीस असतील किंवा इतर अधिकारी असतील त्या ठिकाणी आता जाताना पाहायला मिळत आहे. पोलीस अधीक्षक त्या ठिकाणी, पोलीस डीवायएसपी देखील तिथे आहे, मनोज जरांगे पाटील तिथे आहे आणि सर्वजण जे आहे ते आता धनंजय देशमुख यांना खाली येण्याची विनंती करताना पाहायला मिळत आहे. दूरध्वनीवरून त्यांना संपर्क साधून आता विनवण्या करत आहे. तर गावकरी देखील अनेक जण टाकेवरती चढलेले आहेत. त्यांना देखील आता आंदोलन जे आहे ते माघारी घेण्याची विनंती आता करण्यात आहे. मात्र हे आंदोलन किती वेळ चालेल हे माहित नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही खाली येणार नाही अशी भूमिका देखील धनंजय देशमुख यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे आता त्या ठिकाणी जर पाहिलं धनंजय देशमुख आता आणि गावकरी जे ते देखील आता आंदोलन करताना पाहायला मिळते. जगदीश, विजय, काही वेळापूर्वी आपण पाहिलं मनोज जरांगे यांनी ग्रामस्थांना पाण्याच्या टाकीवरून खाली उतरा असं आवाहन केलं होतं. त्यावर ग्रामस्थांचं नेमकं म्हणणं काय होतं? नक्की जगदीश, जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी ग्रामस्थांना विनंती केली आहे. मात्र आम्हाला न्याय मिळत नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती जरांगे पाटील यांना गावकऱ्यांनी दिलेली आहे. आपण न्याय भांडून घेऊ अशी प्रतिक्रिया भूमिका जी आहे ती जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आता जरांगे पाटील त्या ठिकाणी उभा आहे. तब्बल 1 तासापासून जरांगे पाटील हे त्या ठिकाणी आहे. धनंजय देशमुख आणि गावकऱ्यांना विनंती करताना पाहायला मिळत आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे अशी देखील प्रतिक्रिया आता मनोज जरांगे पाटील यांनी देत आहे. तरी देखील जर पाहिलं तर धनंजय देशमुख आणि गावकरी ऐकायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. मात्र अवघ्या काही मिनिटापूर्वी जर पाहिलं धनंजय देशमुखांशी पुन्हा जरांगे पाटील यांनी संवाद साधलेला आहे आणि आता धनंजय देशमुख यांना विनंती करतात ते की तुम्ही
खाली या, आम्ही तुम्हाला न्यायासाठी संपूर्ण लढा देऊ असं देखील भूमिका घेत आहे. मात्र आता मला बरं वाटत नाही अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली होती आणि थोड्या वेळात खाली येऊत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र आता खरंच धनंजय देशमुख खाली आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि सध्या गावकरी देखील त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले, गावकरी देखील सध्या आंदोलन करताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता वाल्मिक कराड असेल, विष्णू चाटे असेल, हे सर्वांना जे आहे ते आता मोकोकामध्ये घेण्यात यावी, त्यांच्या 302चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांची आता करण्यात येत आहे. आम्हाला स्वतः सरकारमध्ये लोक देखील धमकावत असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या कुटुंबाकडून देत आहे. कारण वारंवार एवढे मोर्चे काढून देखील आम्हाला न्याय मिळत नाही, तर मग त्यापेक्षा आत्महत्या केलेली चांगली अशी प्रतिक्रिया ते जे आहे ते दिल्याची पाहिली मिळाली होती. आणि तब्बल काल देखील त्यांनी पोलिसांना अल्टिमेट दिलं होतं आणि कालचा वेळ जो आहे तो मसाजोगमध्ये देण्यात आला. पोलिसांकडून आज त्याच अनुषंगाने मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. शेकडोच्या संख्येने जर पाहिलं गेलं तर पोलीस मसाजोगमध्ये दाखल झाले होते. तरी देखील देशमुख यांच्या कुटुंबाने जे आहे ते गामिणी कावा वापरल्यात आपल्याला पाहायला मिळाला होता. धनंजय देशमुख त्यांच्या घरासमोर बसलेले असताना त्यांच्या शेजारी जर पाहिलं गेलं तर 10पेक्षा अधिकपेक्षा पोलीस जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित होते. तरी देखील धनंजय देशमुख त्या नागरिकांमधून गायब होऊन अवघ्या 10 मिनिटांमध्ये पाण्याच्या टाकीवरती आंदोलनाला सुरुवात केली होती त्यांनी. त्यामुळे त्या ठिकाणून गेल्या काही सेकंदात धावत त्या टाकीवरती चढले आणि त्या टाकीवरती चढून आंदोलनाची दिशा जी आहे ती त्यांनी सुरू केली होती. त्यामुळे आता पोलिसांची देखील धाकधूक जी आहे ती त्या ठिकाणी वाढली होती. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला, परंतु पोलिसांना ते 15 मिनिटं आढळून न आल्यामुळे पोलिसांच्या लक्षात आलं की धनंजय देशमुख या ठिकाणून गायब झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतले. गावकऱ्यांनी देखील धनंजय देशमुख गायब झाल्याचा आरोप केला होता. मात्र त्यानंतर जर पाहिलं गेलं तर आपण धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवरून आंदोलनात चढल्याचे पाहायला मिळाले होते. आणि त्यामुळे आता पोलीस आणि इतर अधिकारी देखील त्या ठिकाणी दाखल होत आहेत. आता तुमच्या कुटुंबाला न्याय देण्यात येईल अशी भूमिका जी आहे ती त्यांच्या करण्यात येत आहे. मात्र वाल्मिक कराड यांचं नाव त्या गुन्ह्यामध्ये घ्यावं अशी मागणी आता देशमुख कुटुंबाने केलेली आहे. विजय, या परिसरात 2 टाक्या आहेत. एका टाकीवर धनंजय देशमुख यांचं आंदोलन सुरू आहे, तर दुसऱ्या टाकीवरून पोलीस प्रशासनाकडून धनंजय देशमुख यांना खाली उतरण्याची विनंती केली जाते. नेमका काय संवाद सुरू आहे पोलीस प्रशासन आणि धनंजय देशमुख यांच्यामध्ये? धनंजय देशमुखांची त्यानंतरची काय भूमिका आहे? नक्कीच, जर पाहिलं तर या ठिकाणी धनंजय देशमुख आणि पोलिसांचे देखील संवाद झालेला आहे. तुम्ही खाली उतरा, तुम्हाला न्याय दिला जाईल अशी कुठली तुम्ही भूमिका घेऊ नका असं म्हणलं जात आहे. मात्र आता सध्या जे आहे ते आता धनंजय देशमुख पोलिसांना जे आहे ते दूरध्वनीवरून संपर्क साधत आहे आणि त्यांच्याशी चर्चा देखील करत आहे. आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत म्हणलं जात आहे. विष्णू चाटेने मला धमकी दिली, त्यांचा शोध लावा अशी भूमिका जी आहे ती त्यांनी घेतलेली आहे. आणि DYSP जे आहे ते आता देशमुखांना खाली उतरण्याची विनंती करत आहे. दुसऱ्या टाकीवरती देखील आता पोलीस त्या ठिकाणी आहेत. दुसऱ्या टाकीवरून जे आहे ते आता पोलीस त्या ठिकाणी धनंजय देशमुखांना विनंती करत आहे. DYSP त्या ठिकाणी आहेत. मला धमकी देणाराचा शोध का लागत नाही असं धनंजय देशमुख जे आहे ते आता पोलिसांना बोलत आहेत. जगदीश जी, धन्यवाद विजय दिलेल्या माहितीबद्दल. तरी दृश्य आपण पाहतोय मस्साजोग येथील दृश्य आहेत पाण्याच्या टाकीवर चढून. मैं समझाता हूँ आपको। आप आइए ना धनंजय जी, आप आइए ना, मैं आपको समझाता हूँ, पूरा समझाता हूँ। आप एक बार नीचे तो आओ। एक मिनट, मैं बोलतो सर, मी सगळं समजावतो. सनूबाईकडे फोन द्या. तरी दृश्य आपण पाहतोय पोलीस प्रशासनाकडून धनंजय देशमुख यांच्यासोबत संवाद सुरू आहे. धनंजय देशमुख यांना पाण्याच्या टाकीवरून खाली उतरा अशी विनंती ही पोलीस प्रशासनाकडून केली जाते. तर तिथे मनोज जरांगे पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांच्याकडून सुद्धा तशी विनंती केली जाते. मी फोन केलेला आहे. तुम्ही खाली करून घ्या म्हणजे पुरा वर जा, नाही ऐकले वर जा. बस का आता, बस का? आणि या खाली 1 मिनिटाच्या खाली माझं नाही ऐकायचं तुम्हाला. 1 मिनिटात खाली आता नका थांबू. ते सगळं करून दे बाबा, नाही गेलं पुन्हा वर जा. साहेब तुम्ही नाही केलं तुम्ही खाली या म्हणजे या सगळं करून देत. अरे माझं नाही ऐकायचं तुम्हाला. तर सचिन खरातजी हे आपल्यासोबत जोडलेले आहेत. खरातजी, धनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू आहे. वाल्मिक कराड याला मोक्का अंतर्गत त्याच्यावर कारवाई व्हावी यासाठी, मात्र न्यायासाठी धनंजय देशमुख यांना हे आंदोलन करावं लागतंय. कसं पाहताय याकडे तुम्ही? मुळात अत्यंत आजचा दुःखाचा दिवस आहे. 1 महिना उलटून जेव्हा सुद्धा न्यायासाठी जर आंदोलन करायला लागत असेल महाराष्ट्र राज्यामध्ये, एक तर महाराष्ट्र राज्य छत्रपती राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाने ओळखला जातो. आणि माझं स्वतः
आता धनंजय देशमुख यांच्याशी बोलणं झालेलं आहे. ती बोलताना चक्करून पडले होते असं स्पष्टपणे मला जाणवलं. ते मला बोलताना म्हणाले, तुम्ही न्यायासाठी खरा साहेब लढताय, परंतु तुमच्यावरच गुन्हे दाखल करण्याचं काम चालू झाल्याचं दिसत आहे असं ते मला म्हणाले. त्यावेळेस मी त्यांना म्हणाले की आमच्या किती गुन्हे दाखल होऊ द्या, आमचा जीव जाऊ द्या चळवळीसाठी, परंतु तुमची महाराष्ट्र राज्याला गरज आहे, चळवळीला गरज आहे, त्यामुळे तुम्ही खाली उतरा अशी मी त्यांना विनंती केलेली आहे. परंतु आज जर पाहिलं तर एक महिना उलटून जाऊन सुद्धा मोका तुम्ही दाखल करता, परंतु 302चा गुन्हा दाखल का नाही केला. खंडणीचा आरोपी जो वाल्मिक कराडे त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल का नाही केला. आज जनता काही मागणी करते, कोणत्या मंत्र्याचा राजीनामा घ्या ही मागणी करते, जनतेचं काय ऐकलं जात नाही का, कुणाचा दबाव एवढा मोठा हे महाराष्ट्र राज्याला कळायला पाहिजे ना. आज जीव गेलेला आहे, विचित्र पद्धतीने मारलेले, तरी सुद्धा जर असे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री शांत आहेत, महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी जाऊन त्यांना भेट का दिली नाही गेली, त्यांच्या मागण्या का समजून घेतल्या नाही. किती दिवस आंदोलन करायचं, महिना झाला ना, आज महिना झाला आम्ही आंदोलन करतोय, महिना झाला आम्ही मोर्चे काढतोय, तरी सुद्धा ही परिस्थिती. मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतोय, थोडं लक्ष द्या, मागण्या समजून घ्या आणि आम्हाला न्याय द्या, एवढीच आपल्या माध्यमातून विनंती करतोय. जी, मात्र खरंच तुम्हाला काय वाटतं, नेमकं तपासामध्ये नेमकं काय चुकतंय, तपास इतका वेगानं का होत नाही, किंवा ज्या मागण्या आहेत त्या मान्य का होत नाही देशमुख कुटुंबियांच्या? स्पष्टपणे दिसतंय ना, महिना झाला तरी पण मागण्या मान्य होत नाहीत. काय झाले, आरोपी सुद्धा सीआयडी ऑफिस मध्ये, वाल्मिक कराड तो माणूस तर स्वतः सीआयडी ऑफिस मध्ये आला, त्याला अटक सुद्धा केली नाही सरकारनं. म्हणजे नेमकं स्पष्टपणे दिसतंय ना कोण, आणि नंतर कोणाच्या मिटिंग होतात, कोणाचं काय होतंय, हे सगळं महाराष्ट्र राज्यातील जनता पाहते ना काय चाललंय ती. अत्यंत विचित्र प्रकार चाललेला आहे. मुळात माझं स्पष्ट मत आहे की मनुवादी सरकार आलेलं आहे, भाजप सरकार आलेलं आहे, यांना बहुजनांचे काय घेणं देणंच नाही, यांना हे मनुवादी असल्यामुळे यांना घेणं देणंच नाही, हे बहुजन समाजाने समजून घेतलं पाहिजे. आम्ही मागणी करतोय फडणवीसांना की फडणवीस साहेब न्याय द्या, एवढीच आमची विनंती आपल्याला. जी, खरं साहेब शेवटचा तोच प्रश्न की न्याय द्या ही सगळ्यांचीच मागणी आहे, मात्र न्याय देण्यासाठी नेमका उशीर का होतोय, किंवा जो तपास सुरू आहे त्याच्यामध्ये दिरंगाई इतकी का होते असं का वाटतं तुम्हाला? आता वाल्मिक कराडांचे मित्र कोण आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, नाव घेण्याची गरज नाही, तरी मी नाव घेतो. वाल्मिक कराडांचे मित्र मंत्री धनंजय मुंडे आहेत, हे सगळ्यांनाच माहित आहेत ना. मग का वेळ लागतोय? आणि धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात आहेत आणि मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री असतात. मग काय इथं प्रॉब्लेम येते महाराष्ट्राला दिसतंयच ना, सांगण्याची गरजच नाही ना, स्पष्टपणे आपल्याला दिसतंय. त्यामुळे मी विनंती परत करतोय की आम्हाला या सगळे जे आरोपी त्यांच्या 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, तत्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात केस लावून सगळ्यांना फाशी दिली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आणि आपल्या माध्यमातून धनंजय देशमुखांना मी परत एकदा विनंती करतोय की आपला जीव महत्वाचा आहे, आपण कृपया खाली या, आम्ही हात जोडून विनंती करतोय. मी आंबेडकरी समाजातर्फे आम्हाला विनंती करतोय आपल्याला की आपण खाली या, आणि आपला जीव अनमोल आहे, आपला जीव महाराष्ट्रासाठी आम्हाला महत्वाचा आहे, खाली या, विनंती करतोय. जी, खरं जी धनंजय मुंडे सत्तेमध्ये आहेत त्यामुळेच उशीर होतोय असा अनेकांचा आरोप आहे, तुमचाही तोच आरोप आहे? म्हणजे स्पष्ट आहे ना, सगळ्या जनतेचा आरोप जनतेमध्ये आम्ही आहोत, त्यामुळे स्पष्ट आहे ना. काय झाले, चाड राहिलेली नाही, चाड राहिली असती तर या गोष्टी झाल्याच नसत्या, थोडी तरी चाड ठेवली पाहिजे, एवढंच माझं मत आहे. जी, धन्यवाद सचिन खरातजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर ही मस्साजोग मधील दृश्य आपण पाहतोय, पाण्याच्या टाकीवर चढून धनंजय देशमुख यांचं आंदोलन सुरू आहे. काही वेळापूर्वी आपण पाहिलं पोलीस प्रशासनाकडून धनंजय देशमुख यांना विनंती करण्यात आलेली आहे, पाण्याच्या टाकीवरून खाली या, बोलायचं आहे, संवाद साधायचा आहे, मात्र धनंजय देशमुख हे ठाम आहेत. मनोज जरांगे हे सुद्धा या पाण्याच्या टाकीच्या खाली उपस्थित आहेत, त्यांच्याकडून सुद्धा धनंजय देशमुख यांना विनंती करण्यात आलेली आहे, तुम्ही पोलिसांसोबत, पोलीस प्रशासनासोबत संवाद साधा, जर तुम्हाला तुमचं समाधान झालं नाही तर तुम्ही पुन्हा पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन करा, असं मनोज जरांगे यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे, विनंती केलेली आहे. मात्र तरी सुद्धा धनंजय देशमुख हे मात्र त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहेत, पाण्याच्या टाकीवर चढून त्यांचं आंदोलन सुरू आहे. मात्र ही दृश्य आपण पाहतोय, धनंजय देशमुख यांची प्रकृती खालावलेली आहे आणि पाण्याच्या टाकीवर त्यांचं हे झोपून आंदोलन सुरू आहे. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना बसता येत नाहीये. मात्र वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हायला पाहिजे ही मागणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जे गुन्हेगार आहेत त्या सर्वांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशी ही मागणी
धनंजय देशमुख यांनी केलेली आहे। देशमुख कुटुंबियांची ही मागणी आहे, कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि या प्रकरणी जे जे गुन्हेगार असतील त्या सर्वांनाच शिक्षा व्हायला पाहिजे, फाशी व्हायला पाहिजे असं सुद्धा धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे। मात्र हे आंदोलन ज्या कारणासाठी आहे ते कारण म्हणजे वाल्मिक कराड याच्यावर धनंजय देशमुख यांनी आरोप केलेला आहे। मोक्का अंतर्गत त्यावर कारवाई का होत नाही, त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे आणि त्यासाठी धनंजय देशमुख यांचं हे आंदोलन सुरू आहे। तर याच पाण्याच्या टाकीच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं मस्साजोगमधील नागरिक जमलेले आहेत, मोठ्या संख्येनं महिला सुद्धा या परिसरामध्ये आहेत आणि मस्साजोगमधील या सर्वच नागरिकांचं, ग्रामस्थांचं हे आंदोलन सुरू आहे। तर या परिसरात 2 टाक्या आहेत, एका टाकीवर धनंजय देशमुख यांचं आंदोलन सुरू आहे तर दुसऱ्या टाकीवरून पोलीस प्रशासनाकडून धनंजय देशमुख यांच्यासोबत संवाद साधला गेला। तुम्ही पाण्याच्या टाकीवरून खाली उतरा, संवाद साधू असं सुद्धा पोलीस प्रशासनाकडून म्हटलं गेलं। मात्र तरी सुद्धा धनंजय देशमुख हे मात्र त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहेत। त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून फोनवरून सुद्धा धनंजय देशमुख यांच्यासोबत संवाद साधला गेला। मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सुद्धा धनंजय देशमुख यांच्यासोबत संवाद साधला गेला। मनोज जरांगे यांनी धनंजय देशमुख यांना तुम्ही खाली या, पोलिसांसोबत, पोलीस प्रशासनासोबत संवाद साधा, समाधानकारक उत्तर मिळालं नाही, समाधानकारक कारवाई होत नसेल तर तुम्ही पुन्हा आंदोलन करा असं म्हटलं गेलं। मात्र तरी सुद्धा धनंजय देशमुख हे मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। धनंजय देशमुख हे अद्यापही पाण्याच्या टाकीवरती आहेत, खाली उतरत नाहीयेत आणि त्यांची थेट मागणी आहे वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी आणि या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। तर ही दृश्य आहेत मस्साजोग येथील पाण्याच्या टाकीच्या परिसरातील।